गिरिवरधारी गोपीजनवल्लभ गिरिवरधारी यशोदानन्दन व्रज जनरञ्जना यशोदानन्दन व्रज जनरञ्जना Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna. Jai Prabhupada, 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 Prabhupada. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. श्री हरिनाम संकीर्तन की जय. ते रिकामी थैली इकडे आला ठेवायचे तुला असे पसरावा खाली त्याच्यावर ठेवा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले
श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। विस्पती प्रभू आत्मदेवाची वाट बघतोय आम्ही। हरे कृष्णा, सर्वांचं स्वागत आहे भगवद्गीता क्लासमध्ये। आपण चर्चा करत आहोत भगवद्गीतेचा 5वा अध्याय। कितवा? 2रा अध्याय। भगवद्गीतेचा 2रा अध्याय आपण चर्चा करतोय आणि मागच्या वेळेस आपण श्लोकावर चर्चा केली, श्लोक नंबर 11। आज श्लोक नंबर 12वर आपण आज चर्चा करणार आहोत। सेटिंगमध्ये काहीतरी गडबड झाली। तर श्लोक नंबर 11 मध्ये आपण काय चर्चा केली याच्यावर थोडीशी चर्चा करू आपण। 11 मध्ये काय चर्चा केली आपण? भगवान कृष्ण अर्जुनाला थोडंसं रागावत आहेत, ओरडत आहेत। कुतस्त्वा कश्मलमिदम विषमे समुपस्थितम अनार्यम दुष्टम अस्वर्गम अकीर्तिम करम अर्जुन। हे अर्जुन, तुझी अकीर्ती होईल तुझी। तू जर युद्ध नाही केलं असतं आणि तू ज्यासाठी शोक करतोयस ते वास्तविक शोक नाही करायला पाहिजे। तर म्हणून तू भौतिक पदार्थासाठी शोक करतोयस, पण वास्तविक आपण भौतिक पदार्थ नाही आहेत। या गोष्टी जाणण्याबद्दल कृष्ण इथं म्हणत आहेत की पदार्थ म्हणजे भौतिक प्रकृती, आत्मा आणि या दोघांचं नियंत्रण करणारे भगवान आहेत। यांना जाणण्याचं जे ज्ञान आहे ते आता कृष्ण इथे सांगणार आहेत। आतापर्यंत अर्जुनाने काहीतरी युक्ती प्रस्तुत केली आणि कृष्णाने आता त्यांचं उत्तर द्यायला सुरुवात करते। अर्जुनाने जे सांगितलं ज्ञान ते पण योग्य आहे, त्याच्यामध्ये काही डाऊट्स नाही आहे। पण कृष्णाने जे सांगितलं ते पण योग्य आहे। जसं 2 मुलांचं भांडण झालं, कशावरून? वादविवाद सुरू झाला त्यांचा दोघांमध्ये। एखादी कुठलीतरी गोष्ट घेऊन त्याच्यावर त्यांचा वाद सुरू झाला। एक कुठली वस्तू आणि दोघांचं मत हे बरोबर पण आहे। पण जर दोघांचं मत बरोबर आहे, योग्य आहे ते, आणि तरीसुद्धा ते दोन्ही मत एक दुसऱ्याला विरोधाभास निर्माण करेल। त्यावेळेस दोघांमधला कुठलं योग्य हे समजणे कठीण जातं। आणि त्यासाठी तिथे आवश्यकता काय आहे सध्या हे तेव्हा बघितलं जातं। जेव्हा चुकीचं आणि बरोबर यातून निर्णय करायचा असेल, निवड करायची असेल तर सोपी आहे। बरोबर आणि चुकीच्यामधून काय निवडू आपण? बरोबर निवडणार आहे की नाही?
पण दोन बरोबरमधून एक निवडायचं आहे. समजते तुम्हाला? असं कधी कधी असा प्रसंग येतो, कपडे घ्यायचे की नाही दिवाळीला, हा प्रश्न आहे. तर साधा साधा बजेट बघून आणि अवस्था आवश्यकता बघून आपण डिसिजन घेऊ, कपडे घ्यायचे. ठीक आहे. घेण्यासाठी जर तुम्ही मार्केटमध्ये जाताय आणि तुम्हाला काय घ्यायचं तुम्ही फिक्स केलं आहे, काय घ्यायचं आहे, पॅन्ट शर्ट किंवा सलवार काय जे असतं ते, तुम्ही जेव्हा दुकानात गेल्यानंतर खूप प्रकारचे तुम्हाला पॅन्ट शर्ट दिसतील, खूप प्रकारचे सलवार आणि काय जे असेल ते काय घालतात, साडी वगैरे जे असेल. मग त्याच्यामध्ये 2-3 कलर तुम्हाला एवढे आवडले आणि क्वालिटी एवढी आवडली, त्या 2 चांगल्यांमधून एक निवडणं त्याला जास्त वेळ जातो. होतं ना असं? 2 बरोबरमधून एक निवडणं हे कठीण आहे. इथे 2 बरोबर आहेत. काय 2 बरोबर आहेत? अर्जुन जे सांगतायत ते धर्मशास्त्रातून सांगतायत आणि कृष्ण जे सांगतायत ते अर्थशास्त्रातून सांगतायत. अर्जुनाने आतापर्यंत जो सिद्धांत प्रस्तुत केला येते तो सिद्धांत हा धर्मशास्त्रानुसार आहे आणि तो योग्य आहे. काय काय धार्मिक पद्धती काय आहे आणि काय शिकवते हे इथे सांगितलं आहे. धर्म काय शिकवतो आहे. मग त्या धर्मामध्ये कौटुंबिक धर्म आला, पुरुष धर्म आला, त्या गोष्टी आहेत. तर अर्जुनाने ही गोष्ट मांडली तिथे, पण कृष्ण म्हणतात की ही गोष्ट चुकीची आहे. वास्तविक आहे धर्मच, पण सध्याच्या वेळेसाठी ते योग्य नाही आहे. आणि म्हणून कृष्ण त्यांना अर्थशास्त्र शिकवतात. आता सुरू करतील ते. जसं शत्रूने आपल्यावर खूप अत्याचार केलेत आणि म्हणून त्याच्यावर आक्रमण करून त्यांना मारणं हे योग्य आहे, बरोबर की नाही? योग्य आहे. पण शत्रूंची जर सेना ही आपल्या सैन्याच्या तिपटीने असतील तर उगीचच त्यांच्यावर आक्रमण करून सुसाईड करू नये, हे पण योग्य आहे. पण मग शत्रूचा नायनाट करणं हे तर योग्यच आहे, हे तर करायलाच पाहिजे. मग कसं करणार? मग त्या 2 बरोबरमधून एक निवडलं गेलं जेणेकरून त्या ठिकाणी ते योग्य आहे. आणि तीच पद्धती शिवाजी महाराजांनी उपयोगात आणली. आणि कुठली आहे ती? गनिमी कावा. शिवाजी महाराजांनी बघितलं की आमचे मूठभर सैन्य आहे, यांच्यासमोर कुठेच लागणार नाही आहेत, पण यांना मात्र आपल्याला थोपवायचं आहे आणि यांना पळून लावायचं आहे. आणि ती पद्धती त्यांनी उपयोगात आणली. आणि शिवाजी महाराजांनी गनिमी कावा असे करायचे की शत्रूला सळो की पळो करून सोडायचे आणि त्याला समजूनच देत नव्हते की कुठून पण घुसतात, जंगलातून कुठून पण घुसतात, तंबूला आग लावतात, लोकांना त्यांच्या सैनिकांना मारतात आणि नुकसान करून पळून जातात, किंवा काही ते धनाचा साठा आहे तो चोरून पळून जातात आणि लगेच ते जंगलात गायब होऊन जातात. हे बघून शत्रू जे आहे, कधी कधी काय होता, अनऑर्गनाइज्ड वे जे युद्ध असतं ना, हे कधी कधी चांगलं ठरतं. अनऑर्गनाइज्ड वे ऑर्गनायझेशन. जसा प्रभू रामचंद्राची सेना होती, ही माकडांची सेना होती रावणाच्या विरुद्ध. आणि माकडं हे 1 नंबरचे अनऑर्गनाइज सेना आहे. तुम्ही माकडांना ऑर्गनाईज करून दाखवा, माकडांना शिस्त लावा, अगोदर मुलांना तर लावा. कधी कधी मुलांना होता काय माकडासारखे, त्याच्यामध्ये पण ते थोडं स्वभाव असतो चंचलपणा, मुश्किल जातं ते. माकडांना डिसिप्लिन शक्यच नाही आहे. पण ते माकडं कुठे पण घुसायचे, काय पण उचलायचे आणि कसं पण आक्रमण करायचे. त्याच्यामुळे त्यांची जी सेना ऑर्गनाइज वे होती, तिला पण ती खुर्ची तुटले, त्यांना हे कठीण जायचं. माकडं काय करायचे माहिती आहे? झाडाच्या फांद्या तोडायचे, दगडं उचलायचे, डोंगर खोदून आणायचे, ते उचलून आपटायचे आणि काय नाही भेटलं आता नखाने आणि दाताने आपलं काम करायचे. आणि त्याच्यामुळे ते सेना एकदम त्यांना आक्रमण कसं करायचं समजत नव्हतं.
तसं शिवाजी महाराजांनी केलं आणि त्या काळासाठी ते योग्य ठरलं आणि म्हणून ते आज एवढं मोठं साम्राज्य वाढवू शकले. बाजीराव पेशव्यांचं नाव सर्वांनी ऐकलं आहे, पण फक्त तुम्हाला बाजीराव पेशव्यांसमोर मस्तानीच फक्त आठवेल. पण ज्या पलीकडे त्यांचा जो पराक्रम होता तो खूप जबरदस्त पराक्रम होता. असे त्या काळचे हे पेशवा असे लढवय्ये हुवे झाले की ते लढवय्ये ते घोडा हाकतानाच घोड्यावरच थोडंसं नॅप घ्यायचे, थोडासा झोप घ्यायचे. विचार करा. आणि त्यांची थोडीशी जी सेना असेल, एकदा तर एका सैनिकांनी त्यांच्यावर आक्रमण केलं होतं आणि त्या सैनिकांना घाबरवण्यासाठी यांनी काय केलं, बाजीराव पेशव्याने त्यांनी त्या सेनेला असा चौफेर असा गोल सर्कलमध्ये त्यांना मध्ये मध्ये तंबूवर त्याचे आक्रमण करायचे आणि परत पळायचे आणि परत गोल फिरून दुसऱ्या साईडने जायचे, तिकडनं आक्रमण करायचे, तिसऱ्या साईडने तिकडनं आक्रमण करायचे आणि कंटिन्युअसली काही किलोमीटर ते कंटिन्युअसली असे फिरत होते. त्याच्यामुळे मध्ये असणारी लाखो सेनेला हे कळलं की यांची सेना आहे तरी किती मराठ्यांची, कारण आज या तंबूवर आक्रमण केलं, त्याच्यानंतर 2 तासानंतर तिकडच्या तंबूवर आक्रमण केलं, त्याच्यानंतर 2 तासानंतर इकडच्या तंबूवर आक्रमण केलं. म्हणजे यांच्या सेनेने पूर्णपणे आपल्याला घेरून ठेवलेलं आहे आणि अशी न्यूज पण पसरवली आणि त्याच्यामुळे सेना एवढी असून पण ती घाबरून पळून गेली. म्हणजे कसे बुद्धिमान होते हे, त्यावेळेस काय योग्य आहे ते त्यांनी वापरलं. तर तसं कृष्ण जे म्हणतायत आता की काय तुझ्यासाठी सध्या आवश्यक आहे ते लक्षात घे. अर्जुनाने जे योग्य आहे ते सांगितलं, पण आताचं योग्य काय आहे ते शिकवा, ते महत्त्वाचं आहे आणि ते आता कृष्ण सांगायला सुरुवात करतात. हा जो पहिला श्लोक आहे जो आपण आता घेणार आहे, हा श्लोक पहिला श्लोक म्हणजे 12वा श्लोक जो आहे 2ऱ्या अध्यायातला, इथून भगवद्गीतेची फिलॉसॉफी सुरू होते, भगवद्गीतेचे सांख्य तत्वज्ञान सुरू होतं. आणि पहिला जो श्लोक कृष्ण म्हणतात त्याच्यामध्ये मायावादाचं खंडन आहे. मायावाद काय आहे आपण थोडी चर्चा करूया ह्या श्लोकामध्ये. पहिल्यांदा श्लोक सर्वांनी उच्चारण करा. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. कोण वाचेल पुरुषांमध्ये? माझा माझा मोठ्याने. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. अजून कोण? न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. माताजी. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. अजून. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः
सर्वे वयमतः परम. कायचा अर्थ आहे? न त्वेवाहम, न तू एव अहम. एवढा मोठा शब्द येतो. न तू एव अहम जातु न आसम न त्वम नेमे जना आदिपा. तर कृष्ण इथे म्हणतात की हे अर्जुन, अशी कुठलीच वेळ नव्हती जेव्हा न तू नव्हता. न तू एव अहम जातु न आसम. अशी कुठलीच वेळ नव्हती जेव्हा अर्जुन तू नव्हतास आणि मी नव्हतो. अशी कुठलीच वेळ नसणार आहे जेव्हा तू नसशील, मी नसेल आणि हे जनाधिपः, हे राजे नसतील. भविष्यामध्ये पण अशी कुठली वेळ कधी येणार नाही जेव्हा आपण नसू. म्हणजे आपण भूतकाळामध्ये पण होतो, आपण वर्तमानामध्ये पण आहेत, आपण भविष्यामध्ये पण राहणार आहेत. कोण? तू, मी आणि हे राजे. म्हणजेच सगळे जीव. तू पण जीवात्मा आहेस, मी भगवान आहे आणि बाकी सगळे जीव हे शाश्वत आहेत, हे त्याचा सांगण्याचा अर्थ आहे. सर्वे वयम अतः परम असं कृष्ण अर्जुनाला सांगतायत. आणि प्रभुपादजी या श्लोकाचा अर्थ सांगताना काही गोष्टी प्रस्तुत करतायत. अर्जुन के विवाद का उत्तर. अर्जुनने काही विवाद केले होते की कसं हे युद्ध करणं माझ्यासाठी योग्य नाही आहे, कसं वर्णाश्रम पद्धती ढासळली जाईल, कसं समाजाचा ऱ्हास होईल, कशा पद्धतीने यांना मारण्याचं मला पाप लागेल, हे मारले जातील. आणि अशा पद्धतीने अर्जुन वेगळे कारणं देत होते मारण्याचे, न युद्ध करण्याचे कारणं देत होते. आणि कृष्ण आता त्याचं उत्तर देताना पहिला सांख्य तत्त्वज्ञान शिकवतात. श्लोक नंबर 11 30 ॲक्च्युली 12 म्हणजे अर्जुन बोलायला सुरुवात करतात 11 पण 11व्या श्लोकामध्ये थोडंसं ते ओरडत आहेत. पण 12व्या श्लोकापासून सांख्य तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात करतात. तर 12व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आत्म्याविषयी संपूर्ण ज्ञान आहे. जीवात्मा काय आहे, कोण आहे, त्याचं स्वरूप काय आहे, ह्याविषयी चर्चा आहे. मग याच्यामध्ये आपण थोडी चर्चा करू. श्लोकांमध्ये काय सांगितलेलं आहे? आत्मा का स्वभाव, आत्म्याचा स्वभाव काय आहे, हा लक्षात ठेवा. हा श्लोक काळजीपूर्वक तुम्ही नोट डाउन करा. गुणात्मक दृष्टिकोन से भगवान के समान. जीवात्मा गुणात्मक दृष्टिकोनाने भगवंतांच्या समान आहेत. गुणात्मक आणि परिणामात्मक दृष्टिकोनाने जास्त आहेत, मोठे आहेत. गुणात्मक म्हणजे काय? ओके, नाही, तो गुण नाही ते सांगितलेलं. गुणात्मक म्हणजे काय सांगितलेलं आहे की संख्येने, क्वांटिटी ज्याला आपण म्हणतो. भगवंतांच्या गुणात्मक दृष्टिकोन से भगवान के समान. हां, बरोबर म्हणते तुम्ही. गुणात्मक म्हणजे गुण आणि हे क्वालिटीज नॉट क्वांटिटी. क्वालिटीनुसार भगवंतांच्या सारखेच आहेत. भगवंतांमध्ये कुठले गुण आहेत? भगवंत कसे कुठल्या गुणांनी बनलेत, कुठल्या तत्वाने बनलेत? सत, चित आणि आनंद, या 3 तत्वाने भगवंत बनलेत. ह्याच तत्वाने जीवात्मा पण बनलेला आहे. सत, चित आणि आनंद आहे तो सुद्धा. आपण पण सत आहे, शाश्वत आहे. पण इथे आपण अशाश्वत राहतो. कारण आपण शरीराने बद्ध झालेलो आहो म्हणून. शरीर हा शाश्वत आहे का? नाही. शाश्वत म्हणजे काय? शाश्वत म्हणजे कधी नाश न पावणारा. आपण नाश पावणार आहे का? हो, नाही. शरीर नाश पावणार आहे. म्हणजे शरीर शाश्वत नाही आहे, शरीर अशाश्वत आहे. पण आत्मा मात्र शाश्वत आहे. शाश्वत. दुसरं काय? सत म्हणजे शाश्वत. चित्त म्हणजे ज्ञानमय. शरीर ज्ञानमय आहे का? नाही, शरीर अज्ञानमय आहे. म्हणून त्या शरीरामध्ये असणारी, डोक्यात असणारी थोडीशी बुद्धी, तिचा पुन्हा घोकंपट्टी करावी लागते. खूप त्याला घासावं लागतं, रिपिटेशन करावं लागतं, तेव्हा कुठे ते डोक्यात बसतं. शरीर हे अज्ञानमय आहे आणि अचित. चित म्हणजे
सतचित सतचित म्हणजे ज्ञानमय आणि आनंद म्हणजे आनंदमय. तर शरीर आनंदमय नाही आहे, शरीर निरानंदमय आहे, पण मात्र आत्मा आनंदमय आहे. तर आत्म्यामध्ये सेम गुण आहेत, सतचित आणि आनंद, पण तो शरीराच्या प्रभावाने त्याच्यावर एवढं शरीराची ओळख झालेली असते की त्याला जर म्हटलं, त्याचं जर नाव पुकारलं गेलं काहीतरी, सो अँड सो अधिकारी पदाधिकारी, तसं पदाधिकाऱ्याची कशी सवय लागलेली असते की मी म्हणजे हा पदाधिकारी. आणि जेव्हा ते नाव घेतलं जातं तेव्हा लगेच आपण बघतो, अरे जसं आता उदाहरणार्थ तुम्ही इथून मुंबईला गेले आणि मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर अचानक अनाऊन्समेंट झाली की जामनेरचा कोण असेल, तुम्ही लगेच बघाल, अरे जामनेरचं नाव आलं आहे ते आहे ना. मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर जामनेरचं नाव आलं, लगेच तुम्ही बघाल, अरे जामनेरचं नाव काय आलं बरं, कोण हरवला का जामनेरमधला वगैरे वगैरे. पण तेच जर इथे जामनेरमध्ये अनाऊन्समेंट झाली तर काय वाटेल का एवढं? काय नाही, जामनेरमध्ये जामनेर आहे. भगवान कृष्ण हे सतचित आणि आनंदमय आहे, तसाच जीवात्मासुद्धा सतचित आणि आनंदमय आहे. गुणात्मक दृष्टिकोनाने सेम आहेत. जसं समुद्राचं पाणी आणि समुद्राचं काढलेलं एक बिंदू, या दोघांमधले एक क्षार किंवा दोघांमधले गुण, दोघांमधला खारटपणा हे गुणात्मक दृष्टिकोनाने सारखेच आहेत. त्या एका थेंबामध्ये जे तुम्हाला गुण सापडतील तेच गुण तुम्हाला त्या समुद्राच्या पाण्यामध्ये सापडते, पण त्या थेंबामध्ये जेवढी क्षमता आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त क्षमता ते समुद्राच्या पाण्याची आहे. म्हणजेच गुण आणि मात्रा, गुणाने भगवंतांसारखे आहोत आपण, पण मात्रेने परिणामाने भगवंतांपेक्षा खूप 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 कमी आहे. ज्याला म्हणतात आपण अणू आहे आणि भगवंत विभू आहेत. गुणात्मक दृष्टिकोन से भगवान के समान. शाश्वतता, भगवंतासारखे आपण शाश्वत आहोत. आणि व्यक्तिगतता म्हणजे काय? व्यक्तिगतता म्हणजे इंडिव्हिज्युअलिटी. जसं आता तुम्ही प्रत्येकजण इंडिव्हिज्युअल आहात, वैयक्तिक वेगळे वेगळे आहात. असं कधी करता येईल का यांना सगळ्यांना असं एकत्र दाबलं की जसं एक झाला तयार कोणते, असं कधी करता येईल का? किंवा एकातून थोडं त्याला फाडून बाहेर काढलं आणि त्याचं एक वेगळा रूप तयार झाला, असं करता येईल का? एकापासून वेगळे वेगळे नाही करता येणार. तर तसं आपलं शरीर, जसं शरीराचं एक उदाहरण दिलं, पण आत्म्याचं उदाहरण असं आहे शाश्वतता, की आत्मा हा व्यक्तिगत आहे. व्यक्तिगत म्हणजे प्रत्येकाचा आत्मा हा वेगळा वेगळा आहे. जरी आईवडिलांचा मुलगा जरी असेल, मुलगी जरी असेल, तरी मुलीचा आत्मा हा वेगळा आहे आणि त्या आईवडिलांचा आत्मा वेगळा आहे. दोन भावंडांचा सुद्धा आत्मा वेगळा वेगळा आहे. इवन जुळे जे असतात त्यांचा प्रत्येकाचा वेगळा वेगळा आत्मा आहे. इंडिव्हिज्युअलिटी. आणि म्हणजेच ते एकामध्ये एक असे परत जाऊ शकत नाही. कधी कधी आत्म्याबद्दल अशी चर्चा केली जाते की आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाले. आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाले. तर आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झालं म्हणजे जसं मी तर तुम्हाला सांगितलं की गायकवाड प्रभू हे विस्फुते प्रभू कुठे गेले फिरायला? शिसोदे प्रभू, गायकवाड प्रभू शिसोदे प्रभूमध्ये विलीन झाले. बोले हे असं कसं काय? अहो काल अचानक असं घडलं की प्रोग्राम सत्संग चालू होता आणि जोरदार कीर्तन सुरू झालं आणि कीर्तन सुरू होता होता दोघे नाचायला लागले आणि नाचता दोघं एक दुसऱ्याला मिठी मारायला लागले आणि मग काय झालं, मग दोघांची मिठी मारल्यानंतर दोघं एक दुसऱ्यामध्ये विलीन झाले. असं कधी होतं नाही, असं कधी होणार नाही. व्यक्तिगत स्वरूप आहे तो व्यक्तिगत राहणार. तसं जसं भगवंतांमध्ये व्यक्तिगत स्वरूप आहे तसं जीवात्मामध्ये पण व्यक्तिगत स्वरूप आहे. मग जीवात्मा भगवंतांमध्ये विलीन होण्याची जी पद्धत लोक सांगतात, उदाहरण दाखले देऊन सांगतात की एक बूंद आहे, थेंब आहे, तो पाण्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये टाकला की तो कसा विलीन होतो? तो विलीन होतो.
पण आत्मा मात्र होत नाही, कारण त्याचा व्यक्तित्व एक एक त्याचं एक स्वरूप आहे. आणि म्हणून आपण भगवंतांच्याच गुणवत्तेने असलो तरी भगवंतांपासून थोडंसं वेगळं आहे आणि त्याची क्षमता ही खूप जास्त आहे. याला म्हणतात मायावाद. अशा पद्धतीने जर व्यक्ती एखादा विचार करतोय की भगवंत विलीन होतात आणि भगवंत निराकार आहेत वगैरे, ह्या गोष्टीला मायावाद म्हणतात. तुम्ही मायावाद शब्द ऐकला असेल. मायावाद म्हणजे काय? एखादा व्यक्ती मायामध्ये असणे त्याला मायावाद म्हणतात का? नाही. ॲक्च्युली मायामध्येच येतो पण मायावादी पण मायामध्ये असण्याचा अर्थ जो आपण समजतो आहे की मायामध्ये आहे म्हणजे काय, म्हणजे तो भोगवादी आहे. त्याला भोगवादी म्हणता येईल, त्याला मायावादी नाही म्हणता येणार. भोगवादी म्हणजे काय? तो खाण्यापिण्यामध्ये मग्न आहे. जीवन आपलं व्यवस्थित चालू आहे, बस खाओ, काम करो, खाओ, और मग जेव्हा म्हातार होईल तेव्हा मरून जावं, पुन्हा एकदा जन्म घ्यावा, पुन्हा तेच करत राहावं. हे झालं भौतिक जीवन, भोगवादी जीवन, भोगी व्यक्ती. पण मायावाद वेगळं आहे. कशाला म्हणतात मायावादी? थोडी चर्चा करू. जो असं मानतोय त्याला मायावादी म्हणतात. कसं म्हणतात ते? भगवान निराकार है. जे म्हणतात की भगवान निराकार आहेत ते मायावादी आहेत. मग भगवान निराकार म्हणजे काय? भगवंतांना आकार नाही, भगवंतांना डोळे नाहीत, भगवंतांना हात नाही, भगवंतांना पाय नाही, भगवंतांना कान नाही, भगवंतांना आकार नाही, म्हणजेच भगवान निराकार आहेत. हे अशा पद्धतीने मानणं हे एक प्रकारची भगवंतांची केलेली निंदा आहे. कसं? भगवंतांना डोळे नाहीत म्हणजे भगवंत कसे आहेत? आंधळे. भगवंतांना कान नाहीत म्हणजे भगवंत कसे आहेत? बहिरे. भगवंतांना तोंड नाही म्हणजे भगवंत कसे आहेत? मुके. हे जर तुम्हाला म्हटलं तर की ते माहिती आहे का ते भक्त आहेत, अहो त्यांना डोळेच नाही आहेत. तुला काय म्हणताय? आंधळे आहेत ते? नाही आंधळे नाही आहेत ते, पण डोळे नाही आहेत. आणि मग काय म्हणणार त्याला? एक प्रकारची भगवंताची निंदा आहे ते. भगवंतांना पाय नाही आहेत म्हणजे भगवंत कसे आहेत? लुळे आहेत. हात नाही आहेत म्हणजे भगवंत कसे आहेत? अपाहिज आहेत भगवंत. तर भगवंतांना निराकार रूप मानणं हे मायावाद आहे असतो वास्तविक. भगवंतांना आकार आहे. आता विचार करा की भगवंत निराकार आहेत. आपण याच्यावर एकेकावर चर्चा करू थोडी. भगवान निराकार आहे, हम सब भगवान हैं, हे पण एक मायावाद आहे. आपण सगळेजण भगवान आहे. तू भगवान, तुम्ही भगवान, मी भगवान, आपण सगळे भगवान. ऐकायला किती मस्त वाटते. अच्छा, आपण सगळे भगवान आहे, वाव. याला मायावाद म्हणतात. आणि तिसरं काय? भगवान में विलीन हो जाएंगे. मेल्यानंतर काय होतं? भगवंतामध्ये विलीन होणार. तर या भावनेला काय म्हणतात? भगवंता ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात? मायावाद. मायावादामध्ये काय येतं? मायावादी काय म्हणतात? भगवान निराकार आहे. भगवान हम सब आपली सगळे भगवान बनू शकतो आणि भगवान में विलीन हो जाएंगे बाद में, असं म्हणतात. एकेकावर चर्चा करूया. भगवान निर्गुण आहेत का? मग या श्लोकात काय सांगितलेलं आहे की असा कुठलाच क्षण नव्हता अर्जुना की ज्या क्षणी तू, मी आणि हे राजे नव्हते. अशी कुठलीच वेळ नव्हती आणि अशी कुठलीच वेळ येणार नाही भविष्यामध्ये की जेव्हा आपण नसू. याचा अर्थ असा आहे की अशी कुठलीच वेळ नाही की ज्या वेळेस आपण नव्हतोय. म्हणजेच तू माझ्यामध्ये आणि मी तुझ्यामध्ये विलीन होण्याचा प्रश्नच नाही, कारण अस्तित्व नष्ट होतच नाही. लक्षात येतं? याला थोडं लक्ष देऊन ऐकावं लागेल तुम्हाला की असं कुठली वेळ नव्हतीच मुळात की ज्यावेळेस आपण नाही आहे. त्याच्यामुळे
निराकार किंवा एक दुसऱ्यामध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. तर निर्गुण निराकार, कधी कधी लोक म्हणतात भगवान कसे आहेत, निर्गुण निराकार. आपण पण म्हणतो की नाही, हे निर्गुण निराकार ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, आहे की नाही. मग भगवान निर्गुण आहेत की सगुण आहेत? सांगा, भगवान साकार आहेत की निराकार आहेत? हां, किती जण वाटते भगवंत साकार आहेत? हात वर करा. ओके, किती जण वाटते भगवंत निराकार आहेत? हात वर करा. तिकडे 2 हात वर आले आहेत. आता बघा, या प्रश्नाचं उत्तर द्या. बेटे को आकार है और बाप को आकार नहीं. भगवंत आपले बाप सारखे आहेत ना. मग जर बापालाच आकार नाही, बाप निराकार आहे, तर मुलांना कसा काय आकार असेल? सांगा बरं, मुलांना कसं काय आकार असेल? साकारमधून निराकार येऊ शकतं, पण निराकारमधून साकार कसं काय येईल? उदाहरणार्थ बघा, ही ट्यूबलाईट आहे, ही साकार आहे की निराकार आहे? ट्यूबलाईटला आकार आहे, बरोबर, साकार आहे. पण तिचा निघालेला प्रकाश हा साकार आहे की निराकार आहे? तिला आकार नाही आहे, ते निराकार आहे. मग साकारपासून निराकार येतं की निराकारपासून साकार येतं? साकारपासून निराकार येतं, पण त्यांना जाणण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. बाप को अगर आकार नहीं है तो बेटी का आकार कहाँ से आ गया? अगर बेटी को आकार है तो बाप को आकार होना ही चाहिए, है कि नहीं? हां, तर भगवान निराकार आहेत की निर्गुण आहेत? निर्गुण निराकार आहेत, याच्यावर चर्चा करतो आहे. भौतिकता नाही है भगवंतांमध्ये, भौतिकता नाही. भौतिकता म्हणजे आपलं शरीर भौतिक आहे, पण आत्मा आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक आत्माने भौतिक शरीर धारण केलं आहे. भगवंतांच्या बाबतीत तसं नसतं. भगवंत जेव्हा इथे येतात, कृष्ण जेव्हा इथे येतात, राम जेव्हा इथे येतात, त्यांचं शरीर आपल्या शरीरासारखं नसतं. आपलं शरीर सडतं, आपलं शरीर त्याला वास येतो, आपल्या शरीराला खूप मेंटेन करावं लागतं. भगवंतांचं शरीर तसं नाही. आपलं शरीर म्हातारं होतं, आपलं शरीर आजारी पडतं. भगवंतांचं शरीर तसं नाही आहे. का? कारण ते शरीरसुद्धा सच्चित आनंद तत्वाने बनलं आहे, आणि आपला फक्त आत्माच सच्चित आनंद तत्वाने बनला आहे. शरीर सच्चित आनंद तत्वाने नाही बनलेला. शरीर कशाने बनला आहे? पंचमहाभूतांनी बनला आहे शरीर. पंचमहाभूत कुठले? भूमीर अपो अनलो वायू खम, पृथ्वी जल अग्नी वायू आकाश. 5 तत्वाने आपलं शरीर बनलं आहे. भगवंताचं शरीर सच्चित आनंद तत्वाने बनलं आहे, म्हणून ते आपल्याला ह्या शरीराने किंवा ह्या डोळ्यांनी पाहता येत नाही. का? कारण हे डोळे भौतिक तत्वाने बनले आहेत, पंचमहाभूताने बनले आहेत. जे आध्यात्मिक तत्व आहे त्याने कसं बघता येईल? आणि बघता येत नाही म्हणून आपण काय म्हणतो? निराकार. नाही, भगवंत साकार आहेत. कसं साकार आहे? श्रीमद भागवतममध्ये 1ल्या स्कंदामध्ये हा श्लोक येतो. काय श्लोक आहे? वदंती तत्तत्त्वविदस् यद्ज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. वदंती तत्तत्त्वविदस् यद ज्ञानम अद्वयम. वदंती, कोण वदंती? कोण बोलतं? कोण वदन करतं? हे ज्ञानी लोक जे आहेत, पंडित लोक आहेत, ते याच्याबद्दल वदन करतात. काय वदन करतात? तत्त्व सांगतायत. ते काय तत्त्व सांगतायत? भगवंतांचं तत्त्व सांगतायत. भगवंतांना जाणण्याचे स्तर आहेत ते सांगतायत. यद ज्ञानम अद्वयम ब्रह्मेति परमात्मेति भगवान इति शब्दते. भगवंतांना जाणण्याच्या 3 पद्धती किंवा 3 स्तर सांगतात ते. पहिला स्तर भगवंतांना जाणण्याचा कुठला? ब्रह्मेति म्हणजे ब्रह्मण रिअलायझेशन. ब्रह्मण काय? भगवंतांचा निर्गुण निराकार रूप. मग ते रूप आहे का? नाही.
त्याला म्हणतात भगवंतांच्या अंगकांतीतून निघालेला तेज, त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. मग एखादा व्यक्ती भगवंतांचं हे स्वरूप जेव्हा जाणतो, कसं स्वरूप येतं आहे, भगवंतांच्या शरीरातून निघालेली अंगकांती तेज, तर ते तेज जेव्हा एखादा व्यक्ती बघतो त्याला वाटतं की हे कोण आहेत, भगवान आहेत. जसं आता बघा, हे ट्यूबलाईटचा आपल्याला प्रकाश दिसतो आहे, तो प्रकाश बघितल्यावर आपण म्हणतो की अरे ही तर ट्यूबलाईट आहे, बरोबर आहे. प्रकाश ट्यूब नाही आहे, प्रकाश ट्यूबचा आहे, ट्यूबमधून निघतो आहे, पण प्रकाश ट्यूब नाही आहे, बरोबर आहे. ट्यूबला जाणण्याचं ते एक पहिलं एक रूप आहे जे निराकार आहे. तसंच भगवंतांना जाणण्याचं एक निराकार रूप काय आहे, ब्रह्मज्योती, जे की भगवंतांच्या अंगकांतीतून दिव्य तेज बाहेर निघतं. आणि ते तेज भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत यांच्यामध्ये जी जागा आहे, पोकळी आहे, त्याच्यामध्ये पसरलेलं असतं ते तेज. किती तेज आहे ते तेज त्याची तुलना नाही करता येणार. तुम्ही असे करोडो सूर्य ठेवले तरी त्याची तुलना नाही करता येणार, कारण त्या ब्रह्मज्योतीचा एक छोटासा किरण निघतोय आणि तो किरण या सूर्याला प्रकाशित करतोय, जो प्रकाश पूर्ण ब्रह्मांडामध्ये सूर्य अविरत वाटत असतो. भगवंतांचा एक किरण अंगकांतीचा, विचार करा त्यांच्या अंगकांतीतून किती प्रचंड तेज बाहेर येतो. आपले शास्त्रज्ञ काय म्हणतात माहिती आहे का, शास्त्रज्ञ ते म्हणतात की सूर्यातून जी एनर्जी बाहेर निघते येते ना, ती एका सेकंदामध्ये जेवढी एनर्जी बाहेर निघते, ती एनर्जी एका सेकंदात निघालेली एनर्जी जर आपल्याला स्टोअर करता येत असती, तर ती एका सेकंदात निघालेली एनर्जी हे आपण काही वर्षपर्यंत ती वापरू शकतो आणि तरी पण ती संपणार नाही, पूर्ण जगाला प्रकाशित करण्यासाठी. एवढी एनर्जी सूर्याच्या एका सेकंदामधून बाहेर निघते. विचार करा, असं सूर्य दिवस रात्र प्रकाश देत असतो, काय एनर्जी असेल ती. आणि ती एनर्जी भगवंतांच्या अंगकांतीचा एक छोटासा किरण, फक्त एक फ्रॅक्शन, तो सूर्याने त्याच्याने सूर्य प्रकाशित होतो. तर अशा पद्धतीने भगवंतांच्या अंगकांती जी आहे, जी एकाच ठिकाणी पसरलेली असते, त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. आणि ते भगवंतांचं, तेच निराकारवादी लोक किंवा मायावादी लोक त्याला भगवंतांचं निराकार रूप ते मानतात. आणि ते आपली साधना करतात, योग धारणा करतात आणि त्याच्याने स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि मुक्त होऊन त्यांना कुठे जायचं असतं, त्या ब्रह्मज्योतीमध्ये जायचं असतं. त्या ब्रह्मज्योतीमध्ये जाऊन ते तिथेच राहतात आणि तिथे दिव्य आनंदाचा अनुभव करतात. आणि त्यांना असं वाटतं की त्या ब्रह्मज्योतीत आम्ही गेलो म्हणजेच आम्ही विलीन झालो. पण जीवात्मा ब्रह्मज्योतीत जाऊन विलीन होत नाही. उदाहरणार्थ, एक हिरवा पोपट हा एका हिरव्या झाडावर जाऊन बसला म्हणजेच तो पोपट त्या झाडामध्ये विलीन झाला नाही. पण तो दिसतो कुठे, लांबून. तुम्ही जेव्हा बाहेरून बघताय की तो पोपट त्या झाडावर गेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसत नाही का, पोपट हिरवा, झाड हिरवं. आता पोपट दिसतो का, नाही. म्हणजेच तो पोपट झाडामध्ये विलीन झाला का, नाही. जेव्हा तुम्ही झाडामध्ये जाताय तेव्हा बघताय की अरे एकच नाही, भरपूर पोपट आहेत तिथे. आणि केवळ पोपट नाही, बाकी सगळे, त्या झाडाला फळं पण आहेत, फुलं पण आहेत, तुम्हाला व्हरायटी दिसते. तशाच पद्धतीने हा जीवात्मा हा पण तेजपुंज आहे. आणि तो जेव्हा ब्रह्मज्योती, तेजपुंज ब्रह्मज्योतीमध्ये जातोय, दुरून बघताना ते असं दिसतं की एक तेज दुसऱ्या तेजमध्ये विलीन झाला, म्हणजे जीवात्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला. पण वास्तविक हे विलीन वास्तविक होत नाही आहे, त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही. जसं पोपटाचं अस्तित्व नष्ट होतं का, नाही. तसंच जीवात्म्याचं अस्तित्व नष्ट होत नाही, तो त्या ब्रह्मज्योतीमध्ये राहून निवास करतो आणि दिव्य सुखाचा अनुभव करतो तिथे, मुक्त अवस्थेमध्ये तिथे तो असतो. अशा पद्धतीने ही मुक्तीची परिभाषा आहे. आणि मग वदंती तत्विदस ब्रह्मेती, तर पहिला स्तर आहे भगवंतांना जाणण्याचा, तो काय, ब्रह्मेती, की भगवान कसे आहेत, निराकार, असे लोक जे जाणतात. पण तो निराकार स्वरूप
वास्तविक भगवंताचं स्वरूप नाही, ती भगवंताच्या अंगकांतीने शरीरातून निघालेला प्रकाश आहे, ज्याला ब्रह्मज्योती म्हणतात. त्याच्या पलीकडे जर अजून एखादा व्यक्ती गेला, ज्याला अजून रिअलाईज झालं भगवंतांबद्दल, तर तो काय जाणतो, भगवंत कसे आहेत, परमात्मेती, परमात्मा स्वरूपामध्ये त्यांचं एक स्वतःचं स्थानसुद्धा आहे आणि एक रूपसुद्धा आहे, हे तो जाणतोय. परमात्मा कसा आहे, कोणी पाहिलं आहे का? नाही पाहिलं परमात्मा? परमात्मा रामचंद्र पाटील नाही, तो परमात्मा नाही. हे परमात्मा म्हणजे कोण? हे भगवान परमात्मा. कसे आहेत ते हृदयामध्ये निवास करतात. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्ता स्मृतिर ज्ञानम अपोहनम च. मी सगळ्यांच्या हृदयामध्ये स्थित आहे. कशा रूपामध्ये? परमात्मा रूपामध्ये. आणि त्यांची साईज पण सांगितलेली की हृदयामध्ये ते निवास करतात आणि कसे दिसतात. भागवतामध्ये याचं वर्णन आहे डिटेल. कसे दिसतात ते परमात्मा? ते चतुर्भुज रूपामध्ये आहेत. त्यांनी सुवर्ण किरीट मुकुट धारण केलेला आहे. त्यांचं रंग हा एक विशिष्ट प्रकारचं एक फूल आहे, जे ब्ल्यू, एकदम लाईट असा ब्ल्यू, लाईट व्हायोलेट मिक्स असा एक ब्ल्यू आहे, त्या पद्धतीचा तो कलर आहे. असे ते त्याचं रूप आहे. अतिशय सुंदर आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हमेशा स्माईल असते, मुस्कान असते. त्यांचे मकरकुंडल डोलत आहेत आणि अंगकांती त्यांची तेजस्वी आहे. शरीरातून तेज बाहेर निघतं. बाजूबंद त्यांनी घातलेले आहेत आणि हातामध्ये एक शंख, चक्र, गदा आणि पद्म आहेत. धोती त्यांनी पिवळ्या रंगाची धोती धारण केलेली आहे आणि असे हृदयामध्ये निवास करतात. आणि योगीने अशा परमात्मा स्वरूपाचं ध्यान केलं पाहिजे आपल्या हृदयामध्ये, असं वर्णन भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये पण येतं. तर अशा पद्धतीने भगवंतांचं रूप कसं आहे, परमात्मा रूपामध्ये ते निवास करतात. म्हणजे पहिला जो जाणत होता तो फक्त निराकार रूप जाणत होता. दुसरा व्यक्ती काय जाणतोय, निराकारच्या पलीकडे अजून एक स्वरूप आहे त्यांचं. कसं? त्यांचं पर्सनल रूप आहे, व्यक्तित्व रूप आहे, परमात्मा स्वरूप. आणि ते कुठे निवास करतात? प्रत्येकाच्या हृदयामध्ये निवास करतात. केवळ प्रत्येकाच्या हृदयामध्ये नाही, ते अणु रेणूमध्ये पण निवास करतात. अंडांतरस्थ परमाणु चयांतरस्थम ब्रह्मसंहितेमध्ये म्हटलेलं आहे की अणु रेणूमध्ये ते निवास करतात परमात्मा रूपामध्ये. आणि तिसरी अंडरस्टँडिंग काय आहे? भगवान इति शब्दते. पहिलं काय आहे? परमात्मेती. पहिलं काय आहे? ब्रह्मेती, परमात्मेती, भगवान इति शब्दते. म्हणजे भगवान आणि थर्ड पर्सन आहे तो त्यांना भगवान स्वरूपामध्ये त्यांना जाणतोय की त्यांचं केवळ तेजस नाही आहे, ते प्रत्येक अणुरेणूमध्ये परमात्मा रूपातच नाही आहेत. त्याच्यापेक्षा पलीकडे ते काय आहेत? त्यांचं स्वतःचं आपलं एक धाम आहे, त्यांचं स्वतःचं आपलं एक परिवार आहे, स्वतःचं एक लोक आहे, तिथे ते निवास करतात. त्यांचं आपलं एक घर आहे, त्यांचे पण मम्मी पप्पा आहेत. ते कोण आहेत? भगवान इति शब्दते. भगवान रूपामध्ये ते आहेत. आणि हे समजण्यासाठी एक सोपं उदाहरण देतात आपले आचार्यगण, जेणे समजायला सोपं जातं. सूर्य साकार आहे की निराकार आहे? साकार आहे. पण जेव्हा आपण सकाळी म्हणतो सूर्य माझ्या दारी आला, आला का तो आला तर काहीच राहणार नाही. बरोबर आहे? हां, सूर्य दारी आला तर काय राहणार नाही. का? जळून भस्म होईल. सूर्य दारी आला म्हणजे काय आला? सूर्यप्रकाश आहे की नाही? सूर्यप्रकाश आपल्या घरामध्ये आला तर सूर्यप्रकाश या रूपाने सूर्याला जाणणं ही सूर्याची पहिली अंडरस्टँडिंग आहे. सूर्याला जाणण्याची पहिली अंडरस्टँडिंग आहे की सूर्य कसा आहे? प्रकाशाच्या रूपाने. मग प्रकाश साकार आहे की निराकार आहे? प्रकाश साकार आहे की निराकार आहे? निराकार आहे प्रकाश. प्रकाशाला कुठे आकार आहे? बघा इथे प्रकाश पडला, काय आकाराचा प्रकाश आहे? आकार आहे? नाही, निराकार आहे प्रकाश. तर सूर्याची प्रकाश रूपाने अंडरस्टँडिंग ही निराकार तत्व आहे. तर सूर्याला एखादा व्यक्ती कसं जाणतो? निराकार. दुसरं, जेव्हा एखादा व्यक्ती बघतो सूर्याकडे, जेव्हा तो बघतो का रे सूर्य फक्त प्रकाश नाही आहे, सूर्याचं आपलं एक स्थान आहे आणि तो एकाच ठिकाणी नाही, पूर्ण ब्रह्मांडामध्ये व्याप्त आहे. दिसायला सूर्य इकडे दिसतोय, पण सूर्य तुम्ही इथून बघा. आज जर मी इथून बघितलं सकाळी
जामनेरमधून सूर्य इथे दिसतोय आणि मी लगेच म्हटलं की पटकन मी तर भुसावळला जातो, तिकडे सूर्य आला का बघायला. आहे का तिकडे? तिकडे पण आहे. आणि जर मी पटकन जर मुंबईला गेलो तर तिकडे पण सूर्य आहे का? अरे असं कसं काही शक्य आहे? आणि तेच जर मी दुसऱ्या देशामध्ये गेलो तर तिथे पण सूर्य आहे. मग तो एकच सूर्य परत जर मी बघितलं की ठीक आहे, मग तो पण परत परत येत असेल आपल्या मागे मागे ना. मग मी काय केलं, एक असं आरसा घेतला मी आणि ह्या आरशात बघितलं, असं तुम्हाला या आरशात सूर्य दिसला आहे की नाही. तर मी दुसरा एक आरसा घेतला, अरे इथे पण सूर्य दिसतो. एकच सूर्य पण एवढ्या ठिकाणी कसं काय आहे ना, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कसं काय. तो एखादा व्यक्ती बघतो की शुद्ध पाण्यामध्ये पण सूर्य आहे आणि इकडे चमकणाऱ्या काचेवर पण शून्य आहे आणि सूर्य आहे, आणि तिसरा म्हणतो की अरे गटरमध्ये पण सूर्य आहे. मग कुठला सूर्य तुम्हाला आवडतो? गटरचा सूर्य आवडेल की काचेचा सूर्य आवडेल की शुद्ध पाण्याचा सूर्य आवडेल? तो एकच सूर्य आहे, सगळ्या ठिकाणी व्यापलेला आहे, तो व्याप्त आहे. हा त्याचा रूप कुठला आहे? परमात्मा स्वरूप. की जे भगवान तर आहेत पण ते विविध रूपामध्ये किंवा विविध प्राण्यांमध्ये, हर एकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने ते दिसत आहेत. समजते? कठीण जात आहे? कठीण जात आहे? नाही ना, किती सोपं आहे ते. तर सूर्याचं पहिलं स्वरूप जाणणं, सूर्याला काय निराकार का फक्त प्रकाश रूपाने जाणतो. पण एखादा व्यक्ती जेव्हा अजून जास्त सखोल जाणतो तेव्हा त्याला काय कळतं की सूर्य फक्त निराकार नसून सूर्याचा एक आकार पण आहे आणि तो एका ठिकाणी स्थित आहे, आणि एका ठिकाणी स्थित असून तो खूप सगळ्या ठिकाणी दिसतो परमात्मासारखं. आणि तिसरी अंडरस्टँडिंग अशी आहे सूर्याची की जेव्हा एखादा व्यक्ती सूर्य ग्रहावर जातो, सूर्य ताऱ्यावर जातो, सूर्य लोकावर जातो, तेव्हा त्याला कळतं की सूर्य लोकामध्ये, सूर्यग्रहामध्ये अरे बापरे काय तेज आहे. फक्त गरमीच नाही आहे, फक्त प्रकाशच नाही आहे, तर तिथे एक धधकता असा ग्रह येतो, ज्वालामय एक ग्रह येतो. आणि त्या ग्रहांमध्ये अजून पण काय आहे, फायरी एलिमेंट्स आहेत तिथे. काही जीव असे आहेत की जे अग्नितत्वाने बनलेले आहेत, काही जीव असे आहेत की हे पृथ्वी तत्वाने बनलेले आहेत. आपलं शरीर पृथ्वी तत्वाने बनलेलं आहे. आपले शरीर 5 तत्वाने बनलेलं आहे ना, 5 तत्व. या 5 तत्वांमधला एक तत्व प्रॉमिनंट आहे आपल्या शरीरामध्ये. कुठला? पृथ्वी. म्हणून आपण पृथ्वीवर चांगल्या पद्धतीने राहू शकतो. आणि जर एखादा पृथ्वीवरचा प्राणी जेव्हा आकाशात जातो गिर्यारोग म्हणून आणि काही महिन्यापर्यंत राहतो तिथे, खाली आल्यानंतर त्याला भयंकर आजार चालू होतात. का? कारण हा जीव पृथ्वीवरचा आहे, तो इथेच हेल्दी राहू शकतो. आणि जर आपण पाण्यामध्ये पण आणण्याचा जर प्रयत्न केला, अनहेल्दी येते वातावरण आपल्यासाठी. का? कारण आपल्यामध्ये 5 तत्व आहेत पण एक तत्व मुख्य आहे. कुठला? पृथ्वी. तसंच माशांमध्ये 5 तत्व आहेत, पंचमहाभूत, पण त्यांच्यामधलं एक तत्व जास्त आहे. कुठला? जल, पाणी तत्व जास्त आहे. त्यांना पृथ्वीवर सोडा, नाही जगणार ते. तसंच काही जीवात्म्यामध्ये अग्नितत्व जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांना उकळत्या पाण्यात पण ते मरत नाहीत. पण त्यांना थंड करा, मरतील फटक्यात, त्यांना सहन नाही होणार ते. तसंच सूर्यावर असे ज्यांचं जे अग्नितत्वाने बनलेले जीव आहेत ते तिथे निवास करतात, त्यांचं शरीर तसं आहे. मग हे जेव्हा एखादा व्यक्ती जाणतोय की अरे सूर्य फक्त एक ग्रह, दिसायला फक्त असं एक गोल दिसतो तसंच नाही आहे, तसं एक वेगळं स्वतःचं एक लोक आहे, एक प्लॅनेट आहे ते. आणि तिथे जाऊन त्याला दिसतं की हो एवढा मोठा सूर्यग्रह, बापरे कितीतरी पटीने मोठा आहे पृथ्वीपेक्षा, आहे ना. म्हणजेच सूर्याला जाणण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली बघू, सूर्य कसा आहे? निराकार प्रकाशमय. दुसरी, सूर्य कसा आहे? एक गोल तबकडीच्या रूपासारखा आहे, एक गोल चाकाचा रूपासारखा आहे, जो सगळ्या ठिकाणाहून दिसतो. म्हणजे तसं एक व्यक्तित्व रूप पण आहे. आणि तिसरं, तो व्यक्तित्व रूप नसून त्याचं एक स्वतःचा गोलोक, त्याचा एक स्वतःचा एक लोकसुद्धा आहे, सूर्यलोकसुद्धा आहे, प्लॅनेटसुद्धा आहे. हे जाणणं, या 3 अंडरस्टँडिंग आहे. आता मला सांगा, सूर्याला या 3 अंडरस्टँडिंगमधून जाणणाऱ्यांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ, या सगळ्यात परिपूर्ण अंडरस्टँडिंग कुठली आहे?
पहिली, दुसरी की तिसरी? हां, तिसरी. कारण पहिला हा जो व्यक्ती सूर्याला जाणतोय तो कसं जाणतोय? फक्त निराकार रूपात जाणतोय, त्याला बाकीची जास्त माहिती नाही आहे. दुसऱ्याला काय जाणतो? तो निराकार पण जाणतोय की सूर्याचा प्रकाश निराकार आहे, पण त्याचा एक स्वतःचं एक स्वरूप आहे, तबकडीसारखं लोकेशन आहे. आणि तिसरा तो हे जाणतोय की सूर्याचा एक प्रकाश आहे, ते निराकार पण आहे, त्याचा एक एक आकार पण आहे, पण त्याचा स्वतःचा एक लोक पण आहे. हे जेव्हा एखादा व्यक्ती जाणतो त्याला म्हणतात परिपूर्ण अंडरस्टँडिंग. बरोबर आहे? अजून एक उदाहरण देतो तुम्हाला, अजून सोपं जाईल. 2 मुलं असतात, ते मस्ती करतात ना. 2 मुलं असल्यावर घरात मस्ती. मग ते आई सांगते की जा 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 तिकडे जा, ते काय बघा त्या. किंवा कधी कधी असं बाहेरून विमान चाललं असेल ना, कशात आवाज आला की त्यामुळे जा जा बघून ये बघ विमान चाललं बघ. मग तेवढ्या वेळासाठी आईला थोडं बरं वाटते की हां थोडी कटकट गेली आता. मग ते जातात तिकडे, थोडे फिरतात, मस्ती करतात, परत येतात. तर बघा आला एक. तर आईला मग आईने सांगितलं दोघांना जा जा ते छतावर जा, ती ट्रेन आली बघ तिकडे, ट्रेन तिचा आवाज येतो बघ. तर त्यांचं स्टेशनच्या जवळ त्याचं घर होतं, उंच इमारत होती. ते टेरेसवर गेले वर गच्चीवर, आणि तिथून जाऊन बघतायत ट्रेन आली तिकडनं. तर एक मुलगा त्यातला थोडा लहान होता, तो जास्त चंचल पण होता. तो पळत 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 गेला आणि त्यांनी बघितली ट्रेन आली. मग त्यांनी काय आवाज ऐकला? त्यांनी ती दूर होती ट्रेन, त्याला आवाज ऐकायला आला. पू अशी ट्रेन आवाज ओरडते ना, ट्रेनचं कसं शंखासारखं वाटतं, आवाज येतो कधी कधी, ऊ असा आवाज येतो. तो पू असा आवाज आला आणि लांबून त्यांनी बघितलं की लाईट दिसते. लाईट असतो ना, लाईट त्याला दिसायला लागला. मग लगेच तो पळत पळत खायला लागला, आई आई मी ट्रेन बघितली, ट्रेन बघितली. ते म्हणजे कशी असते ट्रेन सांग? ट्रेन म्हणजे आवाज, पू असा आवाज, आणि ट्रेन म्हणजे लाईट, अशी ट्रेन असते. आई म्हणते अच्छा वा 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 छान छान छान, परत एकदा बघून ये, परत एकदा बघून ये. मग तो परत बघायला जातो. मग तो बघायला जातो, तर तेव्हा तो बघतो की अरे ही जी आवाज येत होता आणि जो लाईट दिसत होता तो आता जवळ यायला लागला आहे. आता त्याला काय दिसायला लागला की अरे ते तिला ते लाईट, फक्त लाईटच नाही, मागे एवढे डबे जोडलेत, त्याला इंजिन पण आहे आणि डबे पण जोडलेत, आणि इंजिन त्या डब्यांना खेचतात. म्हणजे त्यांनी बघितलं की ती ट्रेन फक्त लाईट आणि उजेड नाही, त्याला आकार पण आहे आणि ते डबे पण आहेत. मग परत पटकन पळत खाली येतो, आई 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 ट्रेन म्हणजे फक्त लाईट नाही, ट्रेन म्हणजे फक्त आवाज नाही, ट्रेन म्हणजे इंजिन, ट्रेन म्हणजे डबे, आणि ते त्यांचा एक आकार आहे आणि जसे जोराने झुकझुक झुकझुक चालत येत आहेत, अशी ट्रेन आहे. माई म्हणते परत जाऊन बघ. आणि परत जाऊन बघतो तो, आणि जेव्हा जवळ जाऊन बघतो, परत जाऊन बघतो, तर मग तेव्हा तो बघतोय की आता ट्रेन तिकडनं आली आणि प्लॅटफॉर्मवर थांबली, आणि त्याच्यातून लोक उतरले, काही लोक चढले, ट्रेन काही वेळ थांबली आणि ट्रेन पुढे निघून गेली. मग तेव्हा तो आईला येऊन सांगतो, आई ट्रेन म्हणजे फक्त लाईट नाही, ट्रेन म्हणजे फक्त आवाज नाही, ट्रेन म्हणजे फक्त इंजिन आणि बोगी नाही, डबे नाहीत, तर ती ट्रेन त्याच्यामध्ये माणसं पण असतात. ते माणसं चढतात, माणसं उतरतात, आणि माणसं नेण्याचं आणण्याचं काम करते ती, आणि काही काही स्टेशनला थांबते आणि मग पुढे जाते, अशी ट्रेन असते. मग तेव्हा आई म्हणते वाव, ही परफेक्ट अंडरस्टँडिंग आहे. आता सांगा, पहिलं जे मुलाने सांगितलं होतं ट्रेन म्हणजे लाईट आणि ट्रेन म्हणजे उजेड, आणि दुसरं सांगितलं त्या मुलाने ट्रेन म्हणजे लाईट, उजेड आणि आकार आणि इंजिन, डबे, आणि तिसरं सांगितलं की ट्रेन म्हणजे लाईट, आवाज, इंजिन, डबे, आणि ते येऊन प्लॅटफॉर्मवर थांबते, त्यात माणसं असतात, चढतात, उतरतात, पॅसेंजरला ट्रॅव्हलिंग करतात, अशी ट्रेन पुढे जाते. आता ह्या तिघांपैकी, या 3 अंडरस्टँडिंगपैकी सगळ्यात परिपूर्ण अंडरस्टँडिंग कुठली आहे? तिसरी. त्याच्यामध्ये सगळं त्याला कळतं, काय ट्रेन म्हणजे लाईट पण आहे, उजेड पण आहे, फक्त पण लाईट आणि उजेड हा ट्रेनचा एक भाग आला, बरोबर, पूर्ण ट्रेन नाही आहे ती. तसंच भगवंतांना जाणण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत, भगवंत 3 नाही आहेत, ट्रेन 3 नाही आहेत, ट्रेन एकच आहे, पण ट्रेनला जाणण्याची, माहिती मिळवण्याची ती पायरी, पहिली, दुसरी आणि तिसरी, बरोबर. तिसऱ्या पायरीवाला व्यक्ती परिपूर्ण जाणतो त्या ट्रेनबद्दल. तसं भगवंतांना जाणण्याचे, भगवंत म्हणजे फक्त लाईट, प्रकाश, निराकार, ब्रह्मज्योती एवढंच नाही, हे फक्त त्यांना जाणण्याचं एकच स्वरूप आहे. पहिलं की भगवंत म्हणजे फक्त निराकार तेज, पण त्याच्या पलीकडे भगवंत आहेत.
भगवंतांचं एक रूप आहे परमात्मा रूपामध्ये, त्यांचं साकार रूप पण आहे. आणि तिसरं काय, अरे केवळ साकार रूप नाही आहे, ते आपल्या घरी राहतात, त्यांचं आपलं एक धाम आहे, त्यांचा आपलं एक लोक आहे, गोलोक आहे, वैकुंठ आहे, तिथे निवास करतात ते. त्याच्यानंतर ते जेव्हा वेळ पडेल तेव्हा अवतार घेऊन प्रकट होतात. ही परिपूर्ण अंडरस्टँडिंग. तर म्हणून 3 आहेत भगवंतांना जाणण्याची, 3 पद्धती आहेत, ब्रह्मेती, परमात्मेती आणि भगवान. तर मग कुठली पद्धत बरोबर आहे, ब्रह्मेती, परमात्मेती की भगवान येती? भगवान इति शब्द ते, ही परिपूर्ण अंडरस्टँडिंग आहे. मग आता मला सांगा प्रश्न, याचं उत्तर, की भगवंत साकार आहेत की निराकार आहेत? निराकार आहे ना. हां, भगवंत सगुण साकार आहेत की निर्गुण निराकार आहेत? सगुण साकार. आता हात वर करा, वोटिंग घेऊ आपण. किती जण वाटते भगवान सगुण साकार आहेत? हात वर करा, चांगला मोठा हात वर करा. ओके. किती जण वाटते भगवंत निर्गुण निराकार आहे? चांगला मोठा हात वर करा. एक. अरे एकच फक्त, मग असे याने हात वर केला होता. निर्गुण निराकार. मग जो असा म्हणतो की भगवंत फक्त सगुण साकार आहेत, हे पण चुकीचं आहे. जो म्हणतो भगवंत फक्त निर्गुण निराकार आहेत, हे पण चुकीचं आहे. मग भगवंत कसे आहेत? भगवान सगुण साकार आहेत, निर्गुण निराकार पण आहेत. तर निर्गुण निराकार, भगवंत निर्गुण आहेत किंवा निराकार आहेत हे एवढंच मानणं म्हणजे भगवंतांना परिपूर्ण जाणणं नाही त्याने. पण भगवंत सगुण साकार आहेत हे जेव्हा एखादा व्यक्ती जाणतो, त्याच्याकडे सगळे त्याच्याकडे अनुभव आहेत, सगळे त्याच्याकडे माहिती आहे. का? कसं की भगवंत निर्गुण तर आहेतच त्यांच्या एका स्वरूपामध्ये, पण सगुण पण आहेत त्यांच्या मूळ रूपामध्ये. भगवंत सगुण त्यांच्या मूळ रूपामध्ये आहेत आणि तेच आपला एक एनर्जी, एक ब्रह्मज्योतीमध्ये जेव्हा ते स्वतःचा विस्तार करतात तेव्हा ते निर्गुण निराकार रूपामध्ये आहेत. मग भगवंत इथे त्यांच्या ब्रह्मज्योतीने, त्याची ब्रह्मज्योती भौतिक जगामध्ये पण आहे, पण ती वेगळ्या रूपामध्ये आहे, सूर्यप्रकाशाच्या रूपामध्ये आहे. ओके. कोणाचा काय प्रश्न आहे यावर? समजलं, नाही समजलं किंवा थोडं जास्त समजलं? नाही? ओके, पुढे जाऊया आपण. हां, मगाशी आता एवढं काय चालू आहे? तेच चालू आहे. लक्षपूर्वक आहे का? डोक्यातला विचार बंद करून टाका. आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला, हेच कधीपासून चालू आहे की आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला. म्हणजे जसं आपण म्हणतो की एक पोपट झाडामध्ये विलीन झाला, हे उदाहरण दिलं होतं. पोपट झाडामध्ये विलीन होऊ शकतो का? पोपट पण हिरवा, झाड पण हिरवं दिसत नाही फक्त, म्हणून वाटतं विलीन झालं. तसंच भगवंत आत्मा परमात्म्यामध्ये विलीन झाला असं जे म्हणतायत, याचा अर्थ असा आहे की आत्मा हा ब्रह्मज्योतीमध्ये निघून गेला. आणि ब्रह्मज्योती म्हणजे एक प्रकाश आहे. आत्मा पण प्रकाश आहे, आत्म्याचा पण एक तेज आहे, प्रकाश आहे. पण तेज कशाचं तरी बाहेर येतं. कसं ट्यूबचं तेज आहे, प्रकाश आहे, ट्यूबमधून प्रकाश निघतो आहे. तसं आत्म्याचा एक तेज आहे, आत्म्यामधून प्रकाश निघतो आहे. तर प्रकाश, जसं आता इथे मी सांगितलं तुम्हाला की काय झालं की इथे खूप प्रकाश आहे आणि पाऊस पडल्यानंतर काजवं बाहेर येतात आहे ना, आणि त्या काजवं चमकत होतात आणि ते चमकणारे काजवं आता येऊन सूर्य उगवल्याबरोबर सूर्यप्रकाशामध्ये विलीन झाले. सूर्यप्रकाशात काजवं दिसतात का? नाही. मग ते फक्त रात्रीच चमकतात का? ते फक्त रात्री चमकताना दिसतात, पण ते हमेशा त्यांच्या मागची लाईट चालू असते. सूर्यप्रकाशात दिसत नाही ते का? सूर्यप्रकाशात त्यांच्या तेजासमोर मॅच नाही होत ते, आहे की नाही. मग त्यांचं तेज सूर्याच्या तेजामध्ये विलीन झालं असा याचा अर्थ होतो का? जर दिसत नसेल तर नाही, तेजामध्ये ते तेज विलीन होत नाही आहे. ते एवढं मोठं तेज आहे की त्या तेजासमोर हे छोटंसं तेज काजवाचं दिसत नाही अजिबात. आणि म्हणून
असं दिसताना दिसतं. तसंच भगवंतांचं जे ब्रह्मज्योतीचं तेज आहे हे विलक्षण तेज आहे. आणि या तेजामध्ये जेव्हा हे तेजपुंज आत्मा जेव्हा त्याच्यामध्ये जातो, विलीन होतो किंवा त्याच्यामध्ये निवास करतो आहे, तर निवास करताना दिसताना बाहेरून असं वाटतं की आत्माचं तेजयुक्त जो आत्मा आहे त्या ब्रह्मज्योतीच्या प्रकाशामध्ये विलीन झाल्यासारखं दिसतो आहे, पण वास्तविक त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही. आणि तेच कृष्ण या श्लोकात सांगतात काय, की अशी कुठलीही वेळ नव्हती अर्जुन जेव्हा तुम्ही, मी आणि हे राजे अशी कधी नव्हतो, आणि कधी भविष्यामध्ये अशी वेळ येणार नाही की जेव्हा आपण राहणार नाही, जेव्हा आपलं अस्तित्व नसेल, असं कधीच राहणार नाही. कृष्ण जर स्वतः म्हणत आहेत की आपलं प्रत्येकाचं अस्तित्व राहणार आहे, मग आत्मा विलीन झालं म्हणजे अस्तित्व नष्ट करणं. थेंबाचं अस्तित्व नष्ट झालं जेव्हा तो थेंब समुद्रामध्ये पाण्यामध्ये मिक्स झाला, तसं आत्मा अस्तित्व नष्ट होत नाही, कारण स्वतःच कृष्ण इथे म्हणतात. आणि कृष्ण जर म्हणतात की आत्मा स्वतःचं स्वरूप नष्ट होत नाही आहे, तर मग आपण कसं काही सांगू शकतो की आत्म्याचं स्वरूप नष्ट होतं? हे समजण्यासाठी पुढचं थोडं चर्चा करू आपण. हम सब भगवान है. मग मायावादी काय म्हणतात, आपण सगळे भगवान आहोत, तुम्ही भगवान, मी भगवान, आपण सगळे भगवान. मग आपण भगवान जर आहे, मग आपल्याला माहीत का बरं नाही? पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये कधी आलं नाही आपण भगवान आहे, किंवा कोणी सख्यानी तुक्यानी होऊन आम्हाला सांगितलं नाही, किंवा अचानक कोणतरी आला तुम्हाला आणि तुम्हाला म्हणतो माहिती का तुम्ही भगवान आहेत. मग प्रश्न असा आहे की जर आपण भगवान आहे तर मग आपल्याला माहिती कसं नाही? मग ते म्हणतात की माया के कारण हम भूल गए हैं की हम भगवान है. हे बरोबर आहे की नाही? असं म्हणतात लोक. मायेचा प्रभाव एवढा आहे की विसरून गेलो आपण की आपण भगवान आहे. म्हणजेच माया आवृत्त करते त्या भगवानला. म्हणजे माया शक्तिशाली झाली भगवानपेक्षा, की जी माया भगवानला हा जो भगवान आहे छोटासा, त्या छोट्या भगवानला मायेने आवृत्त केलं आणि त्याला विसरून टाकलं की तू भगवान आहेस. मग माया शक्तिशाली की भगवान शक्तिशाली? सांगा. जर माया शक्तिशाली असेल तर भगवान कसला? मग माया भगवान झाली. थोडं जास्त होत आहे. माया भगवान झाली. हे तर्क फार महत्त्वाचं आहे. इकडे गेल्यानंतर तुम्ही हा श्लोकाचं तात्पर्यपूर्ण वाचून काढा, तेव्हा सगळं लक्षात येईल प्रभुपाद काय सांगतात, शिकवतात की जर मायेच्या प्रभावाने आपण, माया म्हणजे काय? माया देवीची शक्ती आहे एक, जी आपल्या ज्ञानाला आवृत्त करते. मग जर ती माया देवी आपल्याला आवृत्त करून आपल्याला विसरवते की आपण भगवान आहे, मग हे जेव्हा आपण विसरतो मग आपल्याला काय वाटते, मी आता भगवान नाही, मी आता एक साधारण जीव आहे. मग माया जर एवढी शक्तिशाली आहे की आपण भगवान आहे हे आपल्याला विसरवू शकते. म्हणजे भगवंतांना ते विसरवू शकते की तुम्ही भगवान आहात. म्हणजे माया शक्तिशाली झाली. मग जर माया शक्तिशाली झाली तर मग मायाच भगवान झाली ना. मग जो शक्तिशाली तो भगवान आहे. बरोबर आहे? हो. मग मायेचं आवरण त्या भगवंतांच्या वर येतं आणि तो भगवंत विसरतो की मी भगवान आहे. मग तो भगवंतच कसला की जो स्वतःचं अस्तित्व कसं काय विसरू शकतो तो? मग काही जण काय तर्क करतात, काही मायावादी तर्क करतात की आपण भगवंत होतो, आता विसरलोय की आपण भगवान आहेत. पुन्हा जेव्हा आपल्याला माहिती होईल आणि पुन्हा आपल्याला साक्षात्कार होईल की आपण भगवान झालो, तेव्हा आपण मुक्त होऊन जाऊ या भौतिक जगातून, असं ते म्हणतात. पण वास्तविक जर आपण भगवान आहे, किंवा मी आता भगवान नाही, सध्या मी नंतर भगवान बनणार आहे, असे काही काय म्हणतात. मी नंतर भगवान बनणार आहे म्हणजे भगवान ही काय पोस्ट आहे का की जी बनली जाऊ शकते? नाही. भगवंत ही पोस्ट नाही आहे. भगवंत हे व्यक्ती आहेत जे शक्तिशाली आहेत. भगवंत ही पोस्ट असती तर कोणी पण त्याला हासिल केली असती, पण भगवान ही पोस्ट नाही आहे. का? ती पोस्ट जर असती तर आतापर्यंत कितीतरी भगवान येऊन गेले असते त्या पोस्टवर.
पण ते पोस्ट नाही आहे. आपण म्हणून जर ते पोस्ट नाही तर बनण्याचा प्रश्न येतच नाही की मी तसं बनेन. भगवंत बनलं जात नाही. मग तसं जर असेल की भगवंत बनलं जातं तर मग मग असं म्हणणाऱ्यांपेक्षा मग पप्पूचा कारखाना बरा आहे. मग तर पप्पू म्हणतो का इकडून आलू टाकेल आणि तिकडून सोना काढेल. तसं एखादा म्हणतो की मी असं काही कधी आयडिया करेन, जादू करेन की इकडून मी बद्ध जीव टाकेन आणि तिकडून भगवान बाहेर काढेन मायाचं आवरण हटल्यावर. नो. मग जर माया शक्तिशाली आहे, मायाचं आवरण जर शक्तिशाली आहे, कृष्णांवर जर हावी होत असेल, भगवंतांवर हावी होत असेल, तर भगवान कृष्ण म्हणतात की मय्याध्यक्षन प्रकृती सूयते सचराचरम हेतू नानेन कौंतेन जगद्वी परिवर्तते. की मय्याध्यक्षन माझ्या अध्यक्षतेखाली सृष्टी कार्य करते, प्रकृती मायादेवी कार्य करते माझ्या अध्यक्षतेखाली. म्हणजे मी सुप्रिटेंडंट आहे, माझ्या नियंत्रणामध्ये प्रकृती कार्य करते. मग जर भगवंतांच्या नियंत्रणामध्ये प्रकृती आहे तर ती भगवंतांवर हावी कशी होऊ शकते. मग जर ती भगवंतांवर हावी होऊ शकत नाही तर मग आपण जर भगवान आहे तर मग आपण विसरू कसं शकतो की आपण भगवान आहे. म्हणजेच आपण खरोखर भगवान नाहीच आहे. आपण ऑलरेडी जीवात्मा आहे आणि जीव मायेमध्ये येऊ शकतो. कारण जीवाची शक्ती भगवंतांची सारखी नाही आहे, कमी आहे. गुणात्मक भगवंतांसारखे असेल तरी संख्यात्मक शक्तीने भगवंतांपेक्षा कमी असल्यामुळे माया आपल्याला आवृत्त करू शकते. कृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात मत्तः परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय. कृष्ण म्हणतात मत्तः परतरम न अन्यत, माझ्यासारखं माझ्या बरोबरीचं न अन्यत कोणीच नाही आहे. माझ्या वरचढ पण कोणीच नाही आहे. कृष्ण म्हणतायत भगवंतांच्या वरचढ कोणीच नाही आहे, भगवंतांच्या बरोबरीचं कोण नाही आहे. जे कोणी आहेत ते भगवंतांच्या खाली आहेत, कारण त्यांच्यापासून निर्माण झालेली सगळी शक्ती आहेत म्हणून त्यांच्या खाली आहेत. मग जर भगवंतांच्या बरोबरीचं कोण नाही आहे तर मग बाकी जीवात्मा भगवान होण्याचा सवाल येतो कुठे. आणि मग कसे ते खूप भगवान झाले मग सगळे भगवान. नो, भगवंत फक्त एक आहेत. तिसरा लॉजिक, भगवान में विलीन हो जाएंगे. हा पण पॉईंट आला होता की मायावधी काय म्हणतात आपण भगवंतांमध्ये विलीन होऊ. आता हे पॉईंट फार लक्षपूर्वक बघा. दिसतं का लांबून? दिसतं पण वाचता येत नाही, बरोबर ना. ऐसा कोई समय नहीं था जब मैं तुम और यह राजा नहीं थे, हे कृष्ण गीतेमध्ये म्हणतात. भगवंतात विलीन होण्याचा प्रश्न आलाच कुठे. दुसरं मायावादी काय म्हणतात, यह व्यक्तिगत स्वरूप इंडिव्हिज्युअलिटी केवळ शरीर से संबंधित है. म्हणजे मायावादी अशा कधी कधी तर्क करतायत की हे जे सांगतायत कृष्ण, की कृष्णाला इथे म्हणतायत काय म्हणतायत की असं कुठलीच वेळ नव्हती की आपण नव्हतोय आणि कोणी नसेल. तर मायावादी काय तर्क करतात की ते म्हणतात नाही, हे कशाबद्दल सांगतात, ते आत्म्याबद्दल नाही सांगत, हे शरीराबद्दल सांगतात की अशी कुठलीच वेळ नव्हती जेव्हा आपण नव्हतो. शरीराबद्दल सांगतायत. इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे वैयक्तिकपणा, आपण प्रत्येकजण वेगळं वेगळं आहोत, हे शरीराबद्दल सांगतात की अर्जुन तू वेगळा आहेस, मी वेगळा आहे, राजे वेगळे आहेत, असं मायावादी तर्क करू शकतील. पण मग कृष्ण इथे काय उत्तर देत आहेत, लेकिन शरीर के निरर्थकता के बारे में पिछले ही श्लोक में कृष्ण ने अर्जुन को डांटा था. कारण अर्जुन शरीराप्रती आकर्षित होता, शरीराबद्दल शोक करत होता आणि म्हणून कृष्णाने अर्जुनाला फटकारलं की तू कशासाठी शोक करतोयस, तू चुकीच्या गोष्टीसाठी शोक करतोयस. असोच्चान अन्व सोचस्तम प्रज्ञावादाम से भाससे, कशासाठी शोक करतोस तू, अशा गोष्टीसाठी शोक करतोस जे शोक नाही करायला पाहिजे आणि स्वतःला बुद्धिमानासारखं मानतोयस. कशासाठी शोक करत होता अर्जुन, शरीरासाठी. कारण शरीराचे नातेवाईक अर्जुन बघत होता, हे माझे काका, मामा, भाऊ, मावसा हे सगळे बघत होता, बरोबर आहे. आणि म्हणून कृष्णाने अर्जुनाला ओरडले की हे तू शरीराचे नातेवाईक बघतोयस पण तू शरीर नाही आहेस, तू आत्मा आहेस. हे कृष्णाला अर्जुनाला सांगायचं आहे. म्हणजे कृष्ण जे बोलतायत येते ते आत्म्याबद्दल बोलतायत, शरीराबद्दल नाही. मायावादी शरीराबद्दल बोलतायत असं आरोप करतात किंवा असं तर्क करतायत, पण वास्तविक तसं नाही. आणि दुसरा पॉईंट, जर
भौतिक जगत में ही केवल व्यक्तिगत रूप है, इंडिव्हिज्युअलिटी आहे. या भौतिक जगामध्येच फक्त व्यक्तित्व स्वरूप आहे, आध्यात्मिक जगामध्ये नाही आहे. सगळे एकच आहे, विलीन होतात असं जर मायावादी म्हणत असतील या भौतिक जगामध्येच, तर त्याला उत्तर देत आहेत की अगर कृष्ण का स्वरूप भौतिक है तो भगवद्गीता का कोई महात्म्य ही नष्ट, भगवद्गीता का महात्म्य नष्ट हो जाता है. जर कृष्ण, मायावादी जर असं तर्क करतील की कृष्ण भगवत या भौतिक शरीराबद्दल, या इंडिव्हिज्युअलिटीबद्दल भौतिक जगामध्येच केवळ विचाराबद्दल केवळ विचार करतायत, आध्यात्मिक जगामध्ये मुक्त झाल्यानंतर तो विलीन होतो, असं जर तर्क ते करत असतील तर त्याला उत्तर काय आहे? कृष्ण म्हणतायत की जर कृष्ण भौतिक जगामध्ये आहेत म्हणून ते भौतिक शरीरासारखे आहेत, आध्यात्मिक जगामध्ये असतील तेव्हा आध्यात्मिक शरीरासारखे असतील, असा जर भेद असेल, म्हणजे कृष्णांमध्ये आणि आपल्यामध्ये जर सेम भेद असेल, तर मग कृष्णाने सांगितलेली भगवद्गीतेला एवढं महत्त्वच का द्यायचं मग? का? कारण कृष्णाने गीता सांगितले, कृष्ण हे भगवंत आहेत आणि ते कसे आहेत? सच्चित आनंद तत्वाने बनलेले आहेत, त्याच्यामध्ये परिपूर्णता आहे. आपण अचित आनंद, असत अचित आणि निरानंदमय आपण स्वरूपामध्ये शरीरामध्ये आहोत. आणि आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये किती प्रकारचे दोष आहेत? किती प्रकारचे दोष आहेत? विसरले भगवद्गीता कोर्स. 4 प्रकारचे दोष आहेत. 4 प्रकारचे दोष आहेत प्रत्येका व्यक्तीमध्ये. इंद्रिय अपूर्ण आहेत, भ्रमामध्ये पडतो, चुका करतो आणि फसवण्याची प्रवृत्ती. 4 प्रकारचे दोष आहेत. ज्याच्यामध्ये दोष आहे त्यांनी निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट दोषपूर्ण राहते. बरोबर आहे? मग जर कृष्ण या भौतिक तत्वाने बनलेले असतील, त्यांचं शरीर हे भौतिक जर आहे, आध्यात्मिक जर नाही आहे, तर त्यांनी निर्माण केलेले किंवा त्यांनी सांगितलेले जे भगवद्गीता आहे त्याच्यामध्ये पण दोष असायला पाहिजेत. मग पण आजपर्यंत भगवद्गीतेमध्ये एकही फॉल्ट काढणारा मायकलाल पैदा नाही झालेला. आज ही भगवद्गीतेची विशेषता आहे. आणि एकही भगवद्गीतेचा श्लोक आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये हे महत्त्वहीन हे कधी साबित नाही होत. कारण 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं ज्ञान बघा, वर्जन किती अपडेट होत जातं. आज सिलेबस किती चेंज होतो आहे, पॅटर्न्स किती चेंज होत आहेत. मागच्या 10 वर्षापूर्वीचं आता लागू होत नाही. अहो, मोबाईल पण 4 महिन्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप एक ॲपसुद्धा अपडेट करावं लागेल. करतो की नाही? मग ज्ञान किती अपडेट करायची गरज पडली असती. पण हे 5000 वर्षापूर्वी सांगितलेलं ज्ञान आहे, अजून एक श्लोकसुद्धा चेंज करायची गरज नाही पडली. जसाचा तसा ॲज इट इज जीवनामध्ये लागू पडतो आहे. म्हणजेच कृष्णांची महानता आणि कृष्णांची शाश्वतता, दिव्यता इथे लक्षात येते आपल्याला. मग म्हणून मायावादी जर असा विचार करत असतील की हे भौतिक शरीराबद्दल फक्त आहे, तर कृष्णांचं शरीर हे भौतिक नसतात मुळात. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक आणि चित्कण आत्म्याबद्दल सांगितलेल्या आहेत. म्हणून मायावादी जर अशी चर्चा करतील की आपण भगवंतांमध्ये विलीन होऊ, तर ते चुकीचं आहे. ते फक्त निराकार ब्रह्मज्योतीमध्येच जाण्याचा मुक्ती ते म्हणतात. द्वेषी आणि मायावादी व्यक्ती भगवंतांना जाणू शकत नाही. आणि नास्तिक अविश्वासू भगवंतांना जाणू शकत नाही. का? कारण त्यांच्या मनामध्ये डाऊट्स आहे. नास्तिक व्यक्ती भगवंतांना जाणू नाही शकत. का? मानतच नाही तो. पहिली गोष्ट, तो नास्तिकच आहे. अविश्वासू पण भगवंतांना जाणू नाही शकत. ज्याच्या मनात डाऊट्स आहे तो भगवंतांना जाणू नाही शकत. ज्याच्या मनामध्ये फुल्ली श्रद्धा आहे, ज्याच्या मनामध्ये जिज्ञासा आहे, असा व्यक्ती भगवंतांना जाणू शकतो. जो प्रामाणिक आहे असा व्यक्ती भगवंतांना जाणू शकतो. तर ज्याच्या मनामध्ये संशय आहे, संशयात्मा विनश्यती, कृष्ण पुढे गीतेमध्ये सांगतायत, भगवंतांना जाणू शकत नाही तो. मग तो भगवंतांना जाणतोय किंवा भगवंतांबद्दल वाचतोय, ते कशासारखं आहे? ते आहे एक बॉटल, मधाची बॉटल आहे, ते वरून चाटण्यासारखं आहे. मध अशी एकदम पिवळी धमक मस्त दिसते ती, आणि रस्सीली एकदम मध आहे,
झाकण लावलेलं आहे, बॉटल काचेची आहे, एकदम सुंदर, आणि तो काय करतो, बाहेरून असा चाटतोय त्याला, आणि तो म्हणतो की अरे मला आत्ता गोड लागेल, आत्ता गोड लागेल, आत्ता गोड लागेल. ती कधीच गोड लागणार नाही. त्याचा जोपर्यंत नास्तिक आणि अविश्वासू स्वभाव जाणार नाही तोपर्यंत. चैतन्य महाप्रभू काय सांगतात, मायावादी भाष्य सुनिले हय सर्वनाश. एखादा व्यक्ती जेव्हा मायावादी भाष्य ऐकतोय, कसं मायावादी भाष्य म्हणजे काय, मायावादी भाष्य म्हणजे मायावादी काय म्हणतात, भगवान साकार आहे की निराकार आहे, भगवान साकार आहे की निराकार आहे. मायावादी काय म्हणतात, भगवान निराकार आहे असे ते सांगतात. मायावादी काय म्हणतात की आपण भगवंतांमध्ये विलीन होऊ शकतो असं मायावादी म्हणतात. मायावादी म्हणतात की आपणच भगवान आहे. आता फक्त विसरलो आहे, पण थोड्या दिवसानंतर माहिती पडेल आपल्याला की आपण भगवान आहे. आणि फक्त आपण, मी भगवान नाही, तुम्ही पण भगवान आहात, सगळे भगवान आहोत आपण. बघा, एक भगवान दुसरे भगवानाला भेटलो, अरे वा 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 वा, सगळे भगवान. किती भगवान झाले बघा. इकडे गेल्यानंतर थोडा आरशात बघा, भगवान नाही, पण भगवान नाही. मग असं जर मायावादी कधी कुठे कुठे भाष्य असतं, चर्चा असते, लोक असं म्हणतायत, वास्तविक जे असं जर ऐकलं ना, तर असं मायावादी भाष्य ऐकलं तर सर्वनाश होतो, भक्तीमधून सर्वनाश होतो. त्याची भक्ती नष्ट होते, त्याच्या मनामध्ये डाऊट्स निर्माण होतात, शंका निर्माण होते. अशा शंका आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करू देत नाही. म्हणून कृष्ण गीतेमध्ये जे शिकवतात, ॲज इट इज जीवनामध्ये पालन केलं पाहिजे किंवा समजलं पाहिजे. तर्क वितर्क नको. हरे कृष्णा. कोणाचा काय प्रश्न? अहम ब्रह्म अस्मि, मी ब्रह्म आहे, मी तोच ब्रह्म आहे. ब्रह्म खूप आहेत, पण परब्रह्म एक आहे. जे ब्रह्माच्या पण परे आहेत, परब्रह्म. परब्रह्म कोण आहेत? परब्रह्म भगवान आहेत, आणि आपण पण ब्रह्म आहोत. ब्रह्म म्हणजे त्याच परब्रह्माचा एक स्वरूप. कशा रूपाने? गुणांच्या रूपाने परब्रह्मासारखाच आहे, म्हणून त्यालासुद्धा, जीवात्म्यालासुद्धा ब्रह्म म्हणतात. जसं आत्मा आणि परमात्मा, तसं ब्रह्म आणि परब्रह्म. कधी कधी परब्रह्माला फक्त ब्रह्मसुद्धा म्हटलं जातं. ब्रह्म या शब्दामध्ये खूप भ्रम आहे. ब्रह्म, पहिला तर ब्रह्म म्हणजे ब्रह्मा, म्हणजे ब्रह्माजी, हे ब्रह्म नाही. ब्रह्म हे आपण जीवात्मासुद्धा ब्रह्म मानला जातो, परमात्मासुद्धा, भगवानसुद्धा ब्रह्म मानले जातात. पण वास्तविकता ब्रह्म म्हणजे जीवात्मा आहे. आणि दुसरा आहे परब्रह्म, आणि तिसरा आहे भ्रम असतं. हे असे काही शब्द आहेत. ब्रह्मा, भ्रम, ब्रह्मा, ब्रह्म आणि परब्रह्म. त्याच्यातून अजून एक येतो ब्राह्मण, जे ब्रह्मला जाणू शकतोय किंवा जाणतोय, तो ब्राह्मण. ब्रह्म जाण्यात येते ब्राह्मण. ठीक आहे. तत्त्वम असी म्हणजे तत्त्वम असी, जे तुम्ही आहात तोच मी आहे. तुम्ही आहात तोच मी आहे. तत्त्वम असी, मी तोच आहे. याचा अर्थ असा आहे की मी संख्यात्मक रूपाने, गुणात्मक रूपाने तोच आहे. तो कोण? भगवान. त्यांच्यासारखाच आहे मी. तेच रूप मी आहे. आणि तुम्हाला कधी कधी आपले जे संत आहेत त्यांच्या वाक्यामध्ये पण असंच तुम्हाला आढळेल. कधी कधी तुकाराम महाराजांच्या किंवा काही संतांच्या इथे पण मला वाटतं आहे एक शब्द, रूप पालटोनी गेला, सेना न्हावी विठ्ठल झाला, असा इथे. याचा अर्थ ते विठ्ठल झाले का? नाही, ते विठ्ठलमय झाले. आणि जेव्हा एखादा जीवात्मा भगवतमय होतो तेव्हा त्याला विसर पडतो आणि त्याला भगवंतांबद्दल एवढं तादात्म्य जाणवतं आणि तो स्वतःला भगवंतांस्वरूप भगवतमय जाणतोय. आणि म्हणून तो असं म्हणतोय. त्याचा सांगण्याचा उद्देश तो असतो
की मी भगवानमय झालो आहे, मी आता विठ्ठल झालो आहे, म्हणजे विठ्ठलमय झालो आहे, विठ्ठल नाही झालेला. विठ्ठल झालो असतो मी तर मी माझ्याशी कसं काय प्रेम करणार? आदमी हो आदमी से प्रेम ते एकटे होते कृष्ण, ते दोन झाले. त्यासाठी प्रेमाची वृद्धी करण्यासाठी राधाकृष्ण रूपामध्ये, आणि तेच स्वतःचा विस्तार केला त्याने. बलरामजी, संकर्षण, चतुर्व्यूह, द्वितीय चतुर्व्यूह, नारायण, तीन महापुरुष, पुरुष अवतार, त्याच्यानंतर परमात्मा रूप, भौतिक शक्ती, या स्वरूपामध्ये स्वतःला का त्याने विस्तार केला? आनंद वाढण्यासाठी, वृद्धिंगत होण्यासाठी. मग ते जर तेच झाले असते परत, नो, त्यांचा तो स्वरूप झाला, या अर्थाने आहे ते. याला म्हणतात अचिंत्य भेदाभेद तत्व. हे चैतन्य महाप्रभूंनी शिकवलं. अचिंत्य, चिंतनाच्या पलीकडे आहे. काय? भेद अभेद, भेद आहे पण भेद नाही पण, याला म्हणतात अचिंत्य भेदाभेद तत्व. हे चैतन्य महाप्रभूंनी शिकवलं. जीवात्मा भगवंतांसारखा आहे पण नाही पण. आहे म्हणजे काय? गुणात्मकदृष्ट्या एक आहे, परिणामात्मकदृष्ट्या नाही. आहे पण नाही पण, दोन्ही प्रकारे. आणि वेदांमध्ये असे बरेच शब्द मिळतील तुम्हाला, असे बरेच अशा गोष्टी मिळतील की जिथे असं आपल्याला भास होतो की आपणच भगवान आहे का. आणि याचाच फायदा घेऊन निराकारवादी जे आहेत त्यांनी असे अर्थ आणि असे स्पष्ट टिप्पणी केलेली आहे. आणि त्यातले त्यात जर आदि शंकराचार्याची जर तुम्ही शारीरिक भाष्य वाचू नये, पण मिळाल करणे मुश्किल आहे आजकाल. पण म्हणून असं जेव्हा भाष्य आपण ऐकतोय किंवा वाचतोय, चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? मायावादी भाष्य शुनेले हय सर्वनाश. कारण त्याच्यामध्ये असे लॉजिक दिलेत, अशी उदाहरणं दिलेत की तुम्हाला असं पटकन वाटेल की अरे बरोबर आहे. घट आकाश, पट आकाश, किंवा बूंद आणि सागर. पटकन कळतं आपल्याला. एखादी बूंद सागरमध्ये विलीन झाली, अरे हां विलीन तर होते. घट आकाश, पट आकाश म्हणजे एक घटा आहे. घट म्हणजे समजतं, घट म्हणजे मटकं. मटक्यामध्ये पोकळ मटकं, मटक्यामध्ये आकाश आहे की नाही? आहे. आणि बाहेर पण आकाश आहे. पण जर मी मटका फोडला तर मटक्यातला आकाश बाहेरच्या आकाशामध्ये विलीन झालं की नाही? हां, किती लॉजिकली वाटतं अरे हां बरोबर आहे. पण तसं नाही आहे. जीवात्मा आणि भगवान हे घट आकाश पट आकाशसारखे नाही आहे. आकाशाचा पण आकार नाही आहे आणि घट आकाशाचा पण आकार नाही आहे. त्याला एक मटक्याने आकार दिला आहे फक्त. तसाच जीवात्म्याचा एक आकार आहे आणि परमात्म्याचा एक स्वरूप आहे, त्यांचा पण एक आकार आहे. जीवात्म्याचा आकार पुढे येईल. उपनिषदमध्ये प्रभुपादजी एक श्लोक कोट करतात, बालाग्र शतभागस्य शतदा कल्पितस्य च. बाल डोक्याच्या केसांच्या अग्रभागाचे 10,000वा पार्ट म्हणजे आत्म्याचा आकार सांगतात. बालाग्र शतभागस्य शतदा कल्पितस्य च. भागो जीवस्य विज्ञेय सचानंत्याय कल्पते, त्याचं स्वरूप दिलं आहे. तर त्याच्यामुळे जीवात्मा हा भगवंतांचा नित्य दास आहे. जिवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास. दास जेव्हा भक्ती करतोय भगवंतांची आणि त्याच्याने त्याला साक्षात्कार होतो. भगवंताची भक्ती एवढी पॉवरफुल आहे आणि त्याच्याने तो शुद्ध होतो. आणि शुद्ध झाल्यानंतर त्याला हे कळतं की तो बॉस आहे नाही. त्याला हे कळतं की भगवंताचा मी शाश्वत सेवक आहे आणि तो त्याच्या मूळ स्वभावामध्ये सेवेमध्ये तो नियुक्त होतो. ही वास्तविक मुक्ती आहे. आणि पुढची गोष्ट अजून सांगतो माहितीसाठी की एखादा व्यक्ती जरी निराकार तत्वामध्ये विलीन जरी झाला, जे म्हणतात ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाला, जे निराकारवाद्यांचं अंतिम ध्येय आहे, तरी पण ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालेला व्यक्ती
तो अनेको करोडो वर्ष तिथे राहतो. पण शेवटी काही काळानंतर तो पुन्हा त्याचं पतन होतं या भौतिक जगामध्ये, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये वर्णन येतं, आरुह्य कृष्येन परमपदम यथा पतंती अध अनादिता युष्मत अंग्रय. कारण त्या जीवात्म्याने भगवंतांच्या चरणांवर अपराध केलेला आहे. काय अपराध केला त्याने? की भगवंत निराकार आहेत, भगवंत पाहू शकत नाही, भगवंत बोलू शकत नाही, भगवंत चालू शकत नाही. त्यांची सांगण्याची पद्धत ही असू शकते कदाचित की भगवंत एवढे महान आहेत की त्यांना चालण्यासाठी पाय नाही आहेत किंवा पायाची गरज नाही आहे. पण एक प्रकारे ते ब्लास्फेम आहे, ते निंदा आहे ती भगवंतांची. आणि म्हणून जरी तो आध्यात्मिक जगामध्ये असला, ब्रह्मज्योतीमध्ये जरी असला तो, तर पतंती अध, त्याचं पतन होतं आहे. अनादिता युष्मत अंग्रे, भगवंताच्या अंग्री चरणावर अपराध केल्यामुळे. म्हणून ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणार आहे. कारण विलीन झाल्यानंतर आत्मा हा क्रियाशील आहे. आत्मा कधीच शांत बसू शकत नाही. म्हणून प्रवचन जास्त लांब करू शकत नाही आम्ही. का? कारण आत्मे जास्त वेळ बसू शकत नाही. ते हमेशा क्रियाशील आहे, त्यांना हमेशा व्हरायटी पाहिजे असते. व्हरायटी इज द मदर ऑफ एन्जॉयमेंट. आता प्रवचन झालं, आता थोडं कीर्तन होऊ द्या, एक अशी धून लावून द्या. त्याच्यानंतर कीर्तन झालं, आता बस, आता थोडं भुके पेट भजन ना होय गोपाळा, थोडा प्रसाद वसाद द्या आम्हाला. प्रसाद नंतर मग थोडं बाहेर गप्पा गोष्टी, थोडं चालणं मिळणं. व्हरायटी, त्याला काय क्रियाशील आहे आत्मा. तो एका जागी निराकार तत्वामध्ये केवळ असं शांत पडून राहून तो कितीच राहणार आहे. तो क्रियाशील आहे आत्मा. आत्मा क्रियाशील असल्यामुळे आपल्या मनाला क्रियाशील बनवतो तो. आणि मन हमेशा बघा तुम्ही एका सेकंदासाठी तरी शांत बसतो का मन? आपण पण असं शांत बसलेलं नाही. बसता बसता कितीतरी पोझिशन चेंज केलात, मनामध्ये कितीतरी विचार येऊन गेलेत, कितीतरी वेळा घड्याळ बघितलं आहे. एक जागी नाही राहू शकत आत्मा. म्हणून तिथे जरी असला तरी तो बिना कामाचा किंवा बिना एंगेजमेंटची तिथे राहू नाही शकत जास्त वेळ. कारण आत्म्याचं तो स्वरूपच आहे भगवंतांची सेवा करणं. आणि म्हणून जर त्याला सेवेमध्ये लावलं गेलं, जर तो भक्ती करतोय म्हणजेच भगवंताची सेवेमध्ये लागला गेला आहे, तो तर आध्यात्मिक जगामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये पुन्हा जॉईंट होतो. मग पुन्हा भगवान कृष्ण म्हणतात की तो माझ्या धामाला जेव्हा यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, माझ्या धामात जो एकदा पोचतो, माझ्या सेवेमध्ये एखाद्या व्यक्ती लागतो, त्याला पुन्हा या भौतिक जगामध्ये पुनर्जन्म न विद्यते, त्याला परत जन्म घ्यायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने कृष्ण गीतेमध्ये सांगतात. अजून पुढे भरपूर काही येईल. त्याला काही समजू नका, लाईट दिसू द्या, अजून काय काय दर्शन होऊ द्या, ते येतील आणि जातील. आपला उद्देश फक्त एकच आहे की भगवंताचं नामस्मरण करत राहणं. कारण नाम एवढं शक्तिशाली आहे, त्याला म्हणतात सेवनमुखी ही जिव्हा अदो स्वयं एवही स्फुरत्ते अध. नाम भगवंताचं एवढी शक्ती आहे की तो सगळ्या गोष्टी रिव्हील करेल, सगळ्या गोष्टी प्रकट करेल आपल्यासमोर. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भगवंत स्वतः प्रोव्हाइड करतील. आपली जर शुद्ध नाम असेल आणि तेवढी नामामध्ये आपली शक्ती असेल तर ते आपल्याला देतील. पण उद्देश आपला ते सुगंध प्राप्त करणं नाही आहे किंवा दुसरा कुठला दर्शन करणं नाही आणि नाही कुठला लाईट बघणं, हे हा उद्देश आहे. उद्देश हा आहे की भगवंतांची सेवा, नाम रूपाने भगवंताची सेवा करणं, आणि त्याच्याने भगवंत संतुष्ट होतील. आणि मग काय प्रकट करतील? गुण रूप, नाम, गुण आणि रूप आणि लीला हे प्रकट करतील भगवंत. नाम घेतल्याने त्यांचे गुण प्रकट होतील भगवंताचे आणि रूप पण प्रकट होईल साक्षात त्यांचा. ते नामामध्ये एवढी शक्ती आहे की ते प्रकट करतील. आणि मग लीलासुद्धा प्रकट होतील. त्याच्या लीला प्रत्यक्ष बघू शकतो व्यक्ती. आजही त्यांच्या लीला होतात वृंदावनामध्ये, धामामध्ये बघू शकतो आपले. पण आपला उद्देश फक्त हेच आहे की जबरदस्ती कुठला मनामध्ये ते भाव न आणणं किंवा त्याच्याबद्दल विचार न करणं, किंवा येत जरी असतील तरी ते येतील आणि जातील, त्याच्याबद्दल त्याला घालवण्याचा पण प्रयत्न न करणं. उद्देश फक्त एवढंच आहे
की कधी कधी साधकाची एवढी अशी प्रगती होते की त्या साधकासाठी रिद्धी सिद्धी ज्या सिद्धी आहेत, अष्टसिद्धी आहेत, त्या हात जोडून उभ्या राहतात की आम्हाला काहीतरी सेवा द्या तुमची, सांगा आम्ही काय करू तुमच्यासाठी. आणि साधक म्हणतो आम्हाला तुमची आवश्यकता नाही आहे, आम्हाला फक्त भगवंतांची भक्ती करू द्या. तुमच्या मागे मी लागलो, सिद्धीच्या मागे चमत्कार दाखवत राहील लोकांना, फक्त नमस्कार मिळेल, भक्ती नाही मिळणार. त्याच्यामुळे तो त्याच्याकडे लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो आणि आपल्या साधनेमध्येच मग्न राहतो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी येतील जातील. महत्त्वाचं भक्तांसाठी, साधकासाठी हे आहे की भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नाम जप. बघू जरा माळा द्या इकडे, द्या इकडे. हां, तेच सांगतो माळाविषयी की भगवंताचं नाम जप करताना कधी कधी थोडीशी भक्तांमध्ये पण क्लॅरिटी नसते कधी कधी. हे आहेत, हे याला कृष्णमणी म्हणतात किंवा गुरुमणी पण म्हणतात. हा बोर्ड लावत नाही आपण, कारण हा दूषित मानला जातो. आणि पहिल्या मण्यापासून आपण चालू करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं पूर्ण मणी तुम्ही फिरवत 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 इकडे येता. आणि असं करता करता जेव्हा तुम्ही इथे येता, शेवटचं मणी जेव्हा संपतो, तेव्हा याला उडी मारून जायचं नाही पुढे. गुरुमणीला, कृष्णमणीला ओलांडायचं नाही, याला असं फिरवायचं, मागे फिरून परत उलटं. परत माळा करता करता तुम्ही असं जेव्हा मणी ओढता पूर्ण, तेव्हा ओढता ओढता तुम्ही इथे येता, परत असं करताय तुम्ही. जेव्हा परत आपण असं करतोय तेव्हा पुन्हा याला असं टर्न मारायचं आणि मागून जायचं. आणि जर असं टर्न मारता येत नसेल एका हाताने, जर याला टर्न मारता येत नसेल एका हाताने, तर सरळ दुसऱ्या हाताने पकडून त्याला असं ठेवून द्यायचं, जास्त टेन्शन नाही घ्यायचं आणि माळ जप करणं सुरू करायचे. प्रत्येक मण्यावर एक महामंत्र पाहिजे, प्रत्येक मण्यांवर एक महामंत्र झाला की पुढचं. अशा पद्धतीने एक माळा आपली कंप्लीट होते, 2 माळा 3 माळा अशा पद्धतीने. हे कसं आहे, ही माळ अशी अशी चालली की इकडे जाते, इकडे गेली की परत उलटी फिरते. ही कशी फिरते माहिती आहे माळ, अशी परत अशी, अशी अशी नाही फिरत, अशी अशी नाही फिरत, असा असा मिक्सर फिरतो. माळा अशी नाही फिरत, माळा अशी 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 अशी. जेव्हा तुम्ही बघितला एखादा माखण मंथन होतं, मंथन रवीने, रवी कसा होतो, सृक सृक पुढे या दिशेने परत इकडे, बरोबर आहे. हां, तर असं जेव्हा फिरतं मणी आपले, जेव्हा असे फिरतात, माळा जेव्हा अशी फिरते माखणसारखं, दुधामध्ये जेव्हा फिरतं तेव्हा मंथन होतं. सगळ्यात पहिल्यांदा मंथन झाल्यानंतर दुधाचं ते दह्याचं काय होतं, दही विचलित होतो. शांत बसलेला असतो बिचारा, पण तो असं विचलित होतो, तो अरे काय झालं काय झालं, सगळे अनर्थ यायला लागत आहेत त्याचे, मन असं विचलित व्हायला लागतं. बऱ्याच वेळा तर त्याचे भरपूर असे डाऊट्स, जुने जे डाऊट्स हे सगळे बाहेर यायला लागतात. प्रोसेसने थांबवायची, किंवा मग सुगंध बाकी सगळं काही यायला लागेल, प्रोसेसने थांबवायची. प्रोसेस मंथनाची जेव्हा कंटिन्यू राहते तेव्हा त्यातून लोणी बाहेर यायला चालू होतं. मग तो लोणी कृष्णांना आवडतो. माखनचोर आहेत ना, पण त्याच्या अगोदर मंथन, लोणी आपोआप प्रकट होईल. लोणी कृष्णांना आवडतो, कृष्ण माखनचोर आहे. माळा जप करणं न थांबवता. आणि ह्या गोष्टी ज्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी होत राहतील, ते जास्त महत्त्वाचे नाही आहेत, येतील जातील. महत्त्वाचं जीवासाठी हे साधना करत राहणं. मग साक्षात भगवंत प्रकट होते, ते पण कोणाला सांगायची गरज नाही आहे. हे पर्सनल रिलेशन असतात भगवंतांचं नाही आपलं. जसं घरामध्ये जे पर्सनल रिलेशन असतात पती पत्नीचे, लोकांना सांगतो का, सांगायच्या नसतात, त्या गुप्त असतात. असं भगवंताचं आणि भक्तांचं पर्सनल रिलेशन असतं, ते पण गुप्त असतं. ठीक आहे, अजून काय प्रश्न आहे कोणाचा? हा लेक्चर उद्या अपलोड करून टाकू आम्ही, परत एकदा ऐका. आणि गेल्यानंतर हे तात्पर्य, 2रा अध्याय 12वा श्लोक एकदा वाचा, प्रभुपादांनी लिहिलेलं, आणि मग लेक्चर ऐका आणि वाचा, खूप क्लिअरिटी येईल. ठीक आहे. हरे कृष्णा
काय अनाउन्समेंट आहे? आज कोण जो पहिल्यांदा आला प्रोग्रामला?